नमस्कार, मी नीलाक्षी काळेसालके, संस्थापिका मातृगंध पुणे. मातृगंधच्या 800व्या सत्रपूर्तीच्या निमित्तानं आपण सध्या पुस्तक वाचतोय. तेत्सुको कुरियानागी लिखित आणि चेतना सरदेशमुख गोसावी अनुवादित तोत्तोचान या पुस्तकाचा कालही आपण वाचन केलेलं आहे, ज्याचं क्रमशः वाचन आपण आज पुढे करणार आहोत. आजची तिथी आहे फाल्गुन कृष्ण प्रतिपदा शके 1946 अर्थात 15 मार्च 2025. पुस्तकाचं क्रमशः वाचन आपण सुरू करत आहोत. उन्हाळी सुट्ट्या. उद्या आपलं शिबिर आहे. संध्याकाळी घरचे कपडे आणि पांघरून घेऊन शाळेत जमायचं. मुख्याध्यापकांची सूचना आली. तोत्तोचाननं ती आईला दाखवली. दुसऱ्या दिवसापासून उन्हाळ्याची सुट्टी सुरू होणार होती. आई, शिबिर म्हणजे काय? तोत्तोचाननं विचारलं. आईलाही नीटसा अंदाज येत नव्हता, पण ती म्हणाली, कदाचित तंबू उभे करून त्यात राहायचं. पण कुठे उभारणार तंबू? भाड्याचा वगैरे उल्लेख नाही, म्हणजे बहुधा शाळेजवळच कुठेतरी शिबिर असेल. तंबूत पडल्या पडल्या तुम्ही चंद्र चांदण्या पाहू शकाल. त्या रात्री तोत्तोचानला कितीतरी वेळ झोप आली नाही. शिबिराची कल्पना तिला थरारक आणि धाडसी वाटत होती. तिच्या छातीची धडधड वाढली होती. दुसऱ्या दिवशी तिनं भराभर सगळं आवरायला सुरुवात केली. पण संध्याकाळी कपडे आणि पांघरून पिशवीत भरून निघताना मात्र ती किंचित घाबरली होती. जेव्हा सगळे सभागृहात जमले तेव्हा मात्र मुख्याध्यापक म्हणाले, आता लक्ष देऊन पहा हं. हातामध्ये जाड ताडपत्री सारखा दिसणारा हिरवा तंबू घेऊन ते सभागृहातल्या छोट्याशा व्यासपीठावर गेले आणि काही क्षणातच त्यांनी दोऱ्या सोडवून तंबू उघडला. मी आता हा तंबू कसा उभा करायचा ते दाखवणार आहे, ते म्हणाले. बघता बघता त्यांनी एकट्याने तंबूच्या दोऱ्या खेचून खांब उभे केले. तंबूमध्ये हवा भरली आणि एक सुंदरसा तंबू उभा राहिला. चला, आता तुम्ही सगळे सभागृहामध्ये तंबू उभे करा आणि शिबिराला सुरुवात करा, मुख्याध्यापक म्हणाले. आईची कल्पना होती की तंबू मैदानात उभे करतील, पण मुख्याध्यापकांची कल्पना वेगळीच होती. त्यांच्या मते सभागृहामध्ये मुलांना अधिक सुरक्षित वाटलं असतं आणि बाहेर पाऊस पडला असता किंवा थंडी वाजली असती तरी प्रश्न आला नसता. मुलं आनंदानं नाचत बागडत होती. घर बांधूया, घर बांधूया असं ओरडत त्यांनी लहान लहान गट केले आणि अखेरीस शिक्षकांच्या मदतीने त्यांनी पुरेसे तंबू उभारले. एका तंबूत साधारण 3 मुलं झोपू शकत होती. तोत्तोचाननं पटकन कपडे बदलले आणि थोड्याच वेळात या तंबूतून त्या तंबूमध्ये मुलांच्या भेटीगाठी सुरू झाल्या. सगळ्यांचे कपडे बदलून झाले तेव्हा मुख्याध्यापक सभागृहाच्या मध्यभागी बसले. तिथून सगळी मुलं त्यांना पाहू शकत होती आणि त्यांच्या परदेशी प्रवासाच्या आठवणी ऐकू शकत होती. मुलं आपापल्या तंबूमध्ये लोळत होती. कुणी नुसतंच डोकं बाहेर काढून बसली होती, तर काही नीट बसून ऐकत होती. कधीच न पाहिलेल्या 7 समुद्रापलीकडच्या गोष्टी ऐकण्यात रंगून गेली होती. मुख्याध्यापकांच्या गोष्टी ऐकून कधी कधी मुलांना वाटायचं ते 7 समुद्रापलीकडच्या आपल्या मित्रांच्याच गोष्टी सांगतायत आणि अशा तऱ्हेने सभागृहामधल्या तंबूमध्ये झोपण्याचा तो साधासाच प्रसंग प्रत्येक मुलाच्या आयुष्यामधला आनंदाचा आणि अविस्मरणीय प्रसंग ठरला. तो अनुभव मुलांना फार मोलाचा वाटत होता आणि मुलांना खुश ठेवण्याची कला मुख्याध्यापकांना चांगली अवगत होती. मुख्याध्यापकांचं बोलणं संपल्यावर सगळी मुलं आपापल्या तंबूमध्ये परतली आणि सभागृहातला दिवा बंद झाला. काही तंबूंमधून हसण्याचे आवाज येत होते, तर काहींमधून दबक्या आवाजातली कुजबुज. थोड्याच वेळात सारं शांत झालं. चंद्र ताऱ्याशिवायचं ते शिबिर होतं, पण मुलांनी त्याचा आनंद मनमुराद लुटला होता. त्यांना ते सभागृह म्हणजेच शिबिराचं मैदान झालं होतं आणि त्यांच्या आठवणीत ती रात्र कायमची चांदणी रात्र झाली होती. पुढलंय अपूर्व साहस. शिबिरानंतर 2च दिवसांनी तोत्तोचानच्या आयुष्यातला तो सगळ्यात मोठ्या साहसाचा दिवस उजाडला. तो दिवस म्हणजे तिचं आणि यासुकी-चानचं गुपित होतं. तोत्तोचानच्या किंवा यासुकी-चानच्या आईबाबांना कुणालाच माहित नव्हतं. त्या दिवशी तोत्तोचाननं यासुकी-चानला तिच्या झाडावर बोलावलं होतं. तोमोई मधल्या विद्यार्थ्यांचं प्रत्येकाचं एक झाड शाळेच्या मैदानात होतं. तोत्तोचानचं झाड कुंपणाच्या बाजूला एका टोकाला होतं
आणि तिथून कुहोनुबुत्सूच्या विहाराचा रस्ता दिसत असे. ते झाड बरंच मोठं होतं आणि चढताना घसरून पडण्याची भीती होती. पण जरा कौशल्यानं चढलं तर जमिनीपासून जवळजवळ 6 फूट उंच फांदीपर्यंत चढता येत असे. आणि ती फांदी बसायलाही फार सोपी होती. तोत्तो-चान मधल्या सुट्टीत आणि शाळा सुटल्यावर तिथे जाऊन बसायची आणि तिथून कधी उंच आकाश तर कधी रस्त्यावरून जाणारी माणसं बघायची. मुलांना आपलं झाड म्हणजे मोठीच संपत्ती वाटायची. त्यामुळे तुम्हाला जर त्यांच्या झाडावर चढायचं असलं तर त्यांना अगोदर नीट अदबीनं विचारावं लागायचं. मी आत आलं तर चालेल, जणू ते झाड म्हणजे त्यांचं घरच. पण यासुकी-चानला पोलिओ झाला होता, त्यामुळे तो कधीच झाडावर चढला नव्हता. म्हणून तर तोत्तो-चाननं त्याला आपल्या झाडावर बोलवायचं ठरवलं होतं. आणि इतर कुणाला हे समजलं असतं तर त्यांनी एकतर हसं केलं असतं, नाहीतर सरळ असं न करण्याबद्दल सांगितलं असतं. म्हणून त्यांनी ही गोष्ट दोघातच ठेवायची ठरवली. घर सोडताना तोत्तो-चाननं आईला सांगितलं की ती देनेशाकमध्ये यासुकी-चानच्या घरी चालली होती. ती खोटं सांगत होती, म्हणून तिने आईकडे पाहण्याचं टाळलं. पण रॉकी तिला स्टेशनपर्यंत सोडायला आला. त्याला मात्र तिनं खरं खरं सांगितलं, अरे की नाही, मी आज यासुकी-चानला माझ्या झाडावर नेणार आहे. ती शाळेत पोहोचली तेव्हा तिनं पाहिलं तर यासुकी-चान फुलांच्या ताटव्याजवळ तिची वाट पाहत होता. उन्हाळ्याची सुट्टी सुरू झाली होती, त्यामुळे आता शाळेत इतर कुणीच नव्हतं. यासुकी-चान खरं म्हणजे तिच्यापेक्षा 1 वर्षानं मोठा होता, पण तो बोलायला लागला म्हणजे खूप मोठा वाटायचा आणि खूप समजूतदार. यासुकी-चाननं तिला पाहिल्यावर भराभर तिच्याकडे चालायला सुरुवात केली. एका पायावर जोर देऊन आणि तोल सांभाळत जमेल तेवढं भरभर तो तिच्यापर्यंत पोहोचला. गुपचूप एवढं मोठं साहस करण्याच्या कल्पनेनं तिच्या अंगावर रोमांच उभे राहत होते. यासुकी-चानलाही आनंदाच्या उकळ्या फुटत होत्या. रात्रीचा विचार करून ठरवल्याप्रमाणे तोत्तो-चाननं पहारेकऱ्यांच्या टपरीमधून शिडी ओढत ओढत झाडापर्यंत आणली आणि झाडाला टेकवून ठेवली. शिडीवर भरभर चढून शिडीवरून घट्ट धरून ती म्हणाली, चल, हळूहळू चढायचा प्रयत्न कर. यासुकी-चानचे हातपाय इतके अशक्त होते की त्याला कुणाच्या तरी मदतीशिवाय एक सुद्धा पायरी चढणं शक्य नव्हतं. तोत्तो-चान चटकन खाली उतरली आणि तिनं त्याला मागून ढकलण्याचा प्रयत्न केला, पण ती बिचारी इतकी छोटीशी होती की ती फक्त शिडी धरून ठेवल्याशिवाय काहीच करू शकत नव्हती. यासुकी-चाननं पहिल्या पायरीवरून पाय काढून घेतला आणि शिडीजवळ तो मान खाली घालून उभा राहिला. तोत्तो-चानला वाटलं तेवढं ते सोपं नव्हतं हे तिला पहिल्यांदाच जाणवलं. काय करावं? त्याला झाडावर नेण्याची तिची इच्छा तर दांडगी होती आणि यासुकी-चाननंही या दिवसाची फार वाट पाहिली होती. तिनं त्याच्याकडे पाहिलं. तो इतका उदासवाणा झाला होता की त्याला हसवण्यासाठी गाल फुगवून दाखवले. वेडावाकरा चेहरा करून त्याला चिडवण्याचा प्रयत्न केला. मस्त युक्ती, असं म्हणतच ती पुन्हा पहारेकराच्या टपरीपर्यंत पोहोचली आणि तिनं रुंद पायऱ्यांची शिडी शोधून काढली. ती शिडी बांबूच्या शिडीसारखी डगमगली नसती आणि तोत्तो-चानला शिडी धरून उभं राहावं लागलं नसतं. तिनं शिडी ओढून आणायला सुरुवात केली. खरं तर ती भलतीच अवजड होती, पण तिच्यात आज एवढं बळ कुठून आलं होतं कुणास ठाऊक. आणि शिडी वरच्या फांदीपर्यंत पोहोचते हे पाहून तर तिचा उत्साह आणखीनच वाढला. आता काळजी करू नकोस, तिनं मोठ्या बहिणीचं आव आणून सांगितलं. ही शिडी मुळीच डगमगणार नाही. यासुकी-चाननं किंचित खिन्नपणे त्या शिडीकडे बघितलं आणि घामानं डबडबलेल्या तोत्तो-चानकडेही बघितलं. त्यालाही घाम फुटला होता. त्यानं एकदा झाडाकडे पाहिलं आणि मन घट्ट करून पहिल्या पायरीवर पाय ठेवला. शिडीच्या सर्वात वरच्या पायरीवर पोहोचायला किती वेळ लागला याचं भान दोघांनाही नव्हतं. उन्हाळ्यातली दुपार आणि सूर्य माथ्यावर आला होता, पण यासुकी-चानला शिडीच्या माथ्यावर नेण्याशिवाय त्यांच्या डोक्यात दुसरा विचारच नव्हता. प्रत्येक पायरीवर तोत्तो-चान यासुकी-चानचा पाय प्रयत्नपूर्वक उचलून वरच्या पायरीवर ठेवत होती आणि यासुकी-चान सर्व शक्तीपणाला लावून एक एक पायरी चढत होता. शेवटच्या पायरीवर ते पोहोचले आणि तोत्तो-चान अत्यानंदानं ओरडलीच, हाय! पण पुढे? तोत्तो-चाननं पटकन फांदीवर उडी मारली तरी यासुकी-चान शिडीवरून फांदीवर येणार कसा? शिडीवर हात ठेवून त्यानं विलक्षण निराश नजरेनं तोत्तो-चानकडे बघितलं. तिला अचानक रडावंसं वाटत होतं. इतके प्रयत्न केले आणि आता तिला त्याला झाडावर बसून इतक्या गोष्टी सांगायच्या होत्या. पण ती रडली नाही, कारण
मग कदाचित यासुकी चानलाही रडू आलं असतं. तिनं त्याचा दुबळा अशक्त हात हातात घेतला. बराच वेळ तिनं हात तसाच धरला आणि एकदम म्हणाली, तू त्या पायरीवर झोप, मी तुला वर ओढून घ्यायचा प्रयत्न करते. एखाद्या मोठ्या माणसानं जर तिला झाडाच्या फांदीवर बसून शिडीवर झोपलेल्या यासुकी चानला वर घेण्याचा प्रयत्न करताना पाहिलं असतं तर तो माणूस नक्कीच घाबरून ओरडला असता. ते दृश्यच तसं भयानक होतं. पण यासुकी चानचा मात्र तिच्यावर पूर्ण विश्वास होता आणि तोत्तो चाननं तर त्याच्यासाठी स्वतःचा जीवही धोक्यात घातला होता. तिच्या छोट्या हातांनी सगळं बळ एकवटून ती त्याला वर खेचत होती. मधून मधून एखादा दयाळू ढग उन्हापासून त्यांना वाचवत होता. खूप वेळानंतर ते दोघेही झाडावर समोरासमोर उभे होते. घामानं चिंब झालेले केस मागे सारत ती कमरेत झुकून म्हणाली, माझ्या झाडावर तुझं स्वागत असो. यासुकी चान झुकून किंचित हसत कृतज्ञतेनं म्हणाला, मी आत येऊ? तिथून खूप दूरवरचं आकाश दिसत होतं. असं असतं झाडावर चढणं, तो म्हणाला. त्या दोघांनी झाडावर बसून खूप गप्पा मारल्या. माझी अमेरिकेतली ताई सांगते, तिकडे म्हणे दूरदर्शन नावाचं काहीतरी असतं, तो खूप खुशीत सांगत होता. ती म्हणते ते जपानमध्ये पण आलं की आपण घरात बसून सुमोच्या कुस्त्या सुद्धा पाहू शकू. ते म्हणजे खोक्यासारखं दिसतं. सुमोचे पैलवान घरातल्या खोक्यात कसे मावतील याचं तोत्तो चानला राहून राहून आश्चर्य वाटत होतं. सुमो पैलवान केवढे मोठे असतात. त्या काळात कुणाला कुणाला दूरदर्शनचं नाव सुद्धा माहित नव्हतं. तिला त्याविषयी सांगणारा यासुकी चान पहिलाच होता. आजूबाजूला पक्षी किलबिलत होते आणि मुलांच्या गप्पा रंगात आल्या होत्या. यासुकी चानच्या आयुष्यातली झाडावर चढण्याची ती पहिली आणि शेवटची वेळ होती. धीटपणाची परीक्षा. गोडगोड खातो, सगळ्यांना घाबरवतो, अंगाला माझ्या दुर्गंध येतो, मी कोण? हा उखाणा मुलांना इतका आवडायचा की उत्तर माहीत असूनही तोत्तो चान आणि तिची दोस्त मंडळी एकमेकांना म्हणायची, मला ते गोडगोड खातो ते कोडं घाल ना. उत्तर होतं, संडासात बसून पाव आणि गुळांबा खाणारा बागुल बुवा. तोमोई मधली धीटपणाची परीक्षा झाल्यावरही एक छान कोडं तयार झालं असतं. सगळ्यांना घाबरवतो, चावे घेतो, तरीही तुम्हाला हसायला लावतो. शिबिराच्या दिवशी मुख्याध्यापकांनी अशी घोषणा केली होती की एक दिवस आपण कुहोन बुत्सूच्या विहारात धीटपणाची परीक्षा घेऊया. ज्यांना भूत व्हायचं असेल त्यांनी हात वर करा. 7-8 मुलांनी हात वर केले. ठरलेल्या दिवशी संध्याकाळी मुलं जमल्यावर जी मुलं भूत होणार होती त्यांनी बरोबर आणलेले भूताचे कपडे घातले आणि ती कुहोन बुत्सूच्या विहाराकडे लपायला गेली. आम्ही तुम्हाला घाबरवून सोडू, ती जाता जाता म्हणाली. उरलेल्या 30-35 मुलांनी लहान लहान गट केले आणि थोड्या थोड्या वेळाच्या अंतरानं कुहोन बुत्सूकडे जायला सुरुवात केली. त्यांनी संपूर्ण विहाराच्या आसपासच्या मैदानात आणि विहारामागच्या स्मशानापर्यंत जाऊन यायचं होतं. मुख्याध्यापकांनी आधीच सांगितलं होतं की ती शौर्याची कसोटी असली तरी जर कुणाला मध्येच परत यायचं असेल तरी येता येईल, कोणी हसणार नाही आणि रागावणार नाही. तोत्तोच्यांना आईकडून एक विजेरी आणली होती. हरवू नकोस आईनं बजावलं होतं. विजेरी म्हणजे माहितीये काय? बॅटरी. काही मुलं म्हणत होती आम्ही भूतांना पकडूनच दाखवू, म्हणून त्यांनी फुलपाखरू पकडायच्या जाळ्या आणल्या होत्या, तर काहींनी भूतांना पकडायला दोऱ्या आणल्या होत्या. काय काय करायचं हे समजून घेऊन मुलं निघेपर्यंत बराच अंधार झाला होता. गाई गोपी उतरला राजा असं करून गट पाडले होते. जपानमध्ये या खेळाला जॅन केन पो असं म्हणतात. सर्वांनी प्रथम हात पाठीमागे घेऊन जॅन केन पो असं म्हटल्याबरोबर हात पुढे करायचे. ते करताना हाताची कात्री 2 बोटांनी कात्रीसारखी खून किंवा दगडमुठ आवळायची, अथवा हात नेहमी सारखा ठेवून कागद करायचा. कागदापेक्षा कात्री मोठी, कात्रीपेक्षा दगड आणि दगडापेक्षा कागद मोठा, कारण तो दगडाला गुंडाळू शकतो असं मानलं जातं. तेव्हा ज्यानं केलेली खूण मोठी तो जिंकला म्हणजेच उतरला असं समजलं जातं. पहिला गट उत्साहानं शाळेतून बाहेर पडला. अखेर तोत्तोच्यांच्या गटाची पाळी आली. मुख्याध्यापक म्हणाले होते की भूत बहुतेक रस्त्यातच भेटतील, पण मुलांना खात्री नव्हती आणि नाही म्हटलं तरी त्यांना थोडी भीती वाटतच होती. विहाराच्या अंगणात गडद अंधार होता. चंद्राच्या प्रकाशामुळे खरं तर रात्र खूप आल्हादक होती, पण आता कोणत्याही क्षणी भूतांशी सामना द्यावा लागेल या जाणीवेनं कोणाचं चित्त थाऱ्यावर नव्हतं. कोणीतरी किंचाळलं. अंधारात झाडांच्या सावल्या आणि पानांची सळसळ फक्त जाणवत होती.
जमिनीवर कशाला तरी कुणाचा तरी पाय लागायचा आणि भूत म्हणून कोणीतरी ओरडायचं. अखेरीस मित्राचा धरलेला हात सुद्धा त्यांना भूताचा वाटायला लागला होता. स्मशानाकडे जायचं नाही असं तोत्तोचाननं ठरवून टाकलं होतं, कारण भूत नक्की तिथेच असणार होती. आणि खरं म्हणजे आता धीटपणाची परीक्षा म्हणजे काय हे तिला समजलं होतं. तिला तेवढंच पुरे होतं. गंमत म्हणजे तिच्या गटातल्या इतरांनीही नेमका तोच विचार त्याच वेळी केला. तसं करणारे आपण एकटेच नाही याची खात्री करून घेत सगळ्यांनी परत शाळेकडे धाव घेतली. ते शाळेत जाऊन बघतात तर काय, त्यांच्या आधी निघालेला गटही तिथं परत पोहोचलेला होता. स्मशानापर्यंत जायला सगळेच घाबरले होते. त्याच वेळी डोक्याला पांढरं कापड गुंडाळलेला एक मुलगा रडत रडत त्याच्या शिक्षकांबरोबर आला. बिचारा भूत होऊन कितीतरी वेळा स्मशानात लपून बसला होता, पण कोणीच आलं नाही आणि हळूहळू त्यालाच भीती वाटायला लागली. म्हणून शेवटी तिथून पळून आला. रडत रडत रस्त्याने येत असताना त्याला शिक्षक भेटले आणि त्यांनी त्याला परत आणलं. त्याची समजूत घालून त्याला हसवण्याच्या प्रयत्नात सगळे असतानाच दुसरं भूतही रडत रडत तिसऱ्या एका रडणाऱ्या मुलाबरोबर आलं. त्या भूतानं कोणाच्या तरी पळण्याचा आवाज ऐकला आणि त्याला घाबरवण्यासाठी उडी मारली आणि दोघांची टक्कर झाली. भयंकर घाबरलेली ती दोघं रडतच परत आली. इतकी गंमत झाली होती आणि शाळेच्या सुरक्षित वातावरणात मुलं एकाच वेळी हसत आणि रडत होती. तेवढ्यात तोत्तोचानच्या वर्गातला मिगिता नावाचा मुलगा परत आला. त्यानं वर्तमानपत्राचा केलेला भूताचा वेश घातला होता आणि कोणीच आलं नाही म्हणून तो जाम चिडला होता. मी इतकी वाट बघितली. त्यानं डास चावलेले हातपाय खाजवत तक्रार केली. भूताला डास चावले कुणीतरी म्हणाला आणि सगळेच हसायला लागले. मला वाटतं आता उरलेल्या भूतांनाही परत घेऊन यावं, 5वीचे वर्ग शिक्षक मारुयामा म्हणाले. रस्त्यावरच्या दिव्याखाली घाबरून उभ्या असणाऱ्या भूतांना त्यांनी एकत्र केलं आणि काही भूत तर घाबरून घरीच पळाली होती. त्यांना सगळ्यांना जमवून मारुयामा शाळेत घेऊन आले. पण त्या दिवसानंतर तोमोईच्या विद्यार्थ्यांना भूताची भीती कधीच वाटली नाही, कारण त्यांना समजलं होतं की भूतांनाही भीती वाटतेच की नाही का. सरावाचे सभागृह. तोत्तोचान शांतपणे झोपली होती आणि अधून मधून तिच्या चेहऱ्याकडे पाहत रॉकी पण शांतपणे चालला होता. ते दोघेही बाबांच्या वाद्यवृंदाचा जिथे सराव होत असे त्या सभागृहाकडे चालले होते. एरवी तोत्तोचान कुठेही जायचं म्हणजे उडत उडतच चालत असे. ते सभागृह त्यांच्या घरापासून 5 मिनिटांच्या अंतरावर होतं. बाबा त्या वाद्यवृंदाचे प्रमुख होते आणि प्रमुख असल्यानं ते वायोलिन वाजवत असत. एकदा त्यांच्या कार्यक्रमाला गेली असताना तोत्तोचानला एक गंमत पाहायला मिळाली. सगळा कार्यक्रम संपल्यावर संयोजक मंचावरून खाली आले. प्रचंड टाळ्या वाजवणाऱ्या प्रेक्षकांकडे बघून त्यांनी एकदा मान झुकवली आणि नंतर बाबांशी हस्तांदोलन केलं आणि मग सगळा वाद्यवृंद उठला. आई, त्यांनी असं का केलं तोत्तोचाननं विचारलं. अगं, चांगला कार्यक्रम केला म्हणून त्यांना वाद्यवृंदाचे आभार मानायचे होते आणि बाबा या वाद्यवृंदाचे प्रमुख आहेत की नाही म्हणून त्यांना धन्यवाद दिले की सगळ्यांनाच दिल्यासारखे. तोत्तोचानला त्या सभागृहात जायला आवडायचं, कारण तिथं सगळी मोठी माणसं असायची आणि ती तऱ्हेतऱ्हेची वाद्य वाजवायची. याहूनही तिला जास्त आवडणारी गोष्ट म्हणजे संयोजक रोझेनस्टॉक यांचं गमतीदार जपानी. बाबांनी तिला सांगितलं होतं की जोसेफ रोझेनस्टॉक हे युरोप खंडातील प्रसिद्ध वाद्यवृंद संयोजक होते. पण तिकडे हिटलर नावाच्या माणसानं लोकांना फार त्रास द्यायला सुरुवात केली होती, म्हणून मग रोझेनस्टॉकला जपानला पळून यावं लागलं. बाबांना त्यांच्याबद्दल खूप आदर होता. तोत्तोचानला जागतिक परिस्थितीची कल्पना नव्हती, पण त्या सुमारास हिटलरनं युरोपमध्ये ज्यूंवर अमानुष अत्याचारास सुरुवात केली होती. असं झालं नसतं तर रोझेनस्टॉक जपानला कधीच आले नसते आणि मग कोस्काक यामादानं स्थापन केलेल्या ह्या वाद्यवृंदानं इतक्या झपाट्याने इतकी चांगली प्रगती केली नसती जितकी आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या वाद्यवृंद संयोजकाबरोबर राहून त्यांनी आज केली. रोझेनस्टॉक आपल्या वाद्यवृंदाकडे युरोपमधील प्रथम दर्जाच्या वाद्यवृंदाची या दर्जाची अपेक्षा बाळगून होते आणि म्हणूनच प्रत्येक सरावाच्या वेळी ते ओरडत असत, मी इतका प्रयत्न करतोय पण तुम्ही प्रतिसादच देत नाही, अशानं आपला दर्जा कसा सुधारणार. अशा वेळी हायदो त्यांना समजावत असे. तो छान जर्मन बोलायचा. आम्हीही खूप प्रयत्न करतोय पण आमचं तंत्र तितकंसं प्रगत नसल्यानं अजून चांगलं जमत नाहीये, पण आम्ही सुधारण्याचा मनापासून प्रयत्न करू.
अशा प्रसंगाचं तोत्तोचानला फारसं गांभीर्य वाटत नसे, पण कधी कधी मात्र रोझेनस्टॉक रागाने इतके लाल व्हायचे की तिला वाटायचं की त्यांच्या डोक्यातून आता वाफा निघणार. तेव्हा मात्र तोत्तोचान तिच्या आवडत्या खिडकीपासून, जिथून ती हातावर हनुवटी टेकून आतला सराव पाहायची, तिथून दूर व्हायची आणि मग आसपासच्या मैदानात रॉकी बरोबर बसून ती पुन्हा सराव सुरू होण्याची वाट बघायची. तसे एरवी रोझेनस्टॉक खूपच चांगले होते आणि त्यांचं जपानी बोलणं तर फारच मजेदार होतं. छान, कुरोयांग सान, कुणी काही चांगलं वाजवले की ते त्यांच्या गंमतशीर पद्धतीनं म्हणायचे. तोत्तोचान सभागृहात कधीच जात नसे. तिला बाहेर उभं राहून खिडकीतून आतलं संगीत ऐकायला आवडायचं. कधी कधी सराव थांबला असताना बाबा बाहेर आले तर तिला तिथे उभं असलेलं बघायचे. अरे तोचको, तू बाहेर उभी आहेस होय? बाबा तिला तोचको म्हणायचे आणि रोझेनस्टॉकने तिला बघितलं तर त्यांच्या मजेशीर आवाजात ते म्हणायचे गुड मॉर्निंग किंवा गुड डे. आणि ती आता मोठी झाली होती तरी तिला कडेवर घेऊन पापा घ्यायचे. तोत्तोचानला थोडंसं संकोचल्यासारखं वाटायचं, पण तरीही तिला रोझेनस्टॉक आवडायचे. ते तसे काही उंच नव्हते. किंचित लांब नाक असलेले ते चंदेरी काडीचा चष्मा घालायचे, पण त्यांचा चेहरा मात्र रुबाबदार होता, अगदी एखाद्या मोठ्या कलाकारासारखा. तोत्तोचानला किंचित पाश्चात्य वळणाचं पण काहीसं पुराण झालेलं ते सभागृह पण आवडायचं. सेझोकुच्या तळ्यावरून वाहणारे वारे ते संगीत सभागृहापासून दूरवर वाहून नेत आणि संगीताचे सूर साऱ्या आसमंतात पसरत. कधी कधी सोन मासळी किंग्यो विकणाऱ्या फेरीवाल्याची हाक पण संगीतामध्येच मिसळून जाई. गरम पाण्याच्या झऱ्याची सहल. उन्हाळी सुट्टी संपली आणि अखेर गरम पाण्याच्या झऱ्यावर जाण्याचा दिवस उजाडला. तोमोईच्या विद्यार्थ्यांना ती सहल म्हणजे एक अत्यंत महत्वाची गोष्ट वाटे. आईला आता शाळेतल्या लोकविलक्षण गोष्टींची सवय झाली होती, पण गरम पाण्याच्या झऱ्यावर सहलीला जाऊ का असं तोत्तोचाननं विचारल्यावर मात्र तिला धक्काच बसला. कारण तिकडे म्हातारी माणसं जातात हे तिला माहित होतं, पण पहिलीतली मुलं म्हणजे. पण मुख्याध्यापकांचं सहलीविषयीचं पत्रक वाचून मात्र तिला ती कल्पना खरंच सुंदर वाटली होती. ती सहल म्हणजे समुद्राकाठची शाळा होती. शिजुओका मधल्या तोई नावाच्या ठिकाणी समुद्रामध्येच गरम पाण्याचा प्रवाह होता. तिथे मुलांना गरम पाण्यानं आंघोळही करता येणार होती आणि पोहताही येणार होतं. 3 दिवस आणि 2 रात्री एवढा काळ सहल जाणार होती. तोमोई मधल्या एका विद्यार्थ्याच्या वडिलांचं तिथे घरही होतं. तिथे ते सुट्टीत फक्त हवा पालक म्हणून जात असत. तिथेच त्या 50 मुलांची राहण्याची व्यवस्था होणार होती. आईनं अर्थातच परवानगी दिली. ठरलेल्या दिवशी सगळी मुलं शाळेत जमली. निघण्यापूर्वी मुख्याध्यापकांनी मुलांना सांगितलं, आपण आगगाडी आणि जहाजानं प्रवास करणार आहोत आणि तुम्ही कुणी हरवायचं नाहीये, समजलं? चला. एवढंच. आणि जेव्हा मुलं जियुगाओका स्टेशनवर आली तेव्हा आश्चर्य वाटावं इतकी शहाण्यासारखी वागली. कुणीही धावपळ केली नाही की आरडाओरड केली नाही. दंगा करू नका, रांगेत चला, खाऊन झाल्यावर कागदाचे बोळे गाडीत फेकू नका, अशा सूचना तोमोईच्या विद्यार्थ्यांना कधीच द्याव्या लागल्या नाहीत. त्यांच्या शाळेतली न शिकवता लागलेली शिस्त त्यांच्या वागणुकीतून दिसत होती. कुणाला धक्काबुक्की करायची नाही, स्वतःला स्वतःची लाज वाटेल असं वागायचं नाही, कचरा दिसला तर उचलून टाकायचा आणि इतरांना त्रास होईल असं वागायचं नाही, हे शिकवायला तोमोईमध्ये कधीच स्वतंत्र धडे द्यावे लागले नाहीत. पण याही पेक्षा आश्चर्याची गोष्ट म्हणजे थोड्याच दिवसांपूर्वी वर्गाच्या खिडकीत बसून चिमण्यांशी बोलणारी आणि रस्त्यावरच्या बँडवाल्यांना बोलावून अख्खा वर्ग डोक्यावर घेणारी तोत्तोचान आता तिच्या बाकापाशी बसून शांतपणे तिचे धडे शिकत असे, तेही अगदी पहिल्या दिवसापासून. आता जर गाडीमध्ये शांतपणे इतरांबरोबर बसलेल्या तोत्तोचानला पहिल्या शाळेतल्या कुणी बघितलं असतं तर छे, तीही असणं शक्यच नाही असं म्हणून टाकलं असतं. नुमाजूला सगळे जहाजावर चढले. मुलांना सगळं स्वप्नात असल्यासारखं वाटत होतं. तसं ते जहाज काही फार मोठं नव्हतं, पण सगळे इतके उत्साहात होते की त्यांना ते जाणवतही नव्हतं. मुलं त्या जहाजाचा कोपरान कोपरा निरखून पाहत होती. थोड्याच वेळात समुद्र आणखी खवळला. तोत्तोचान आणि इतर मुलांना कसं तरीच व्हायला लागलं, पण तेवढ्यात एक मोठ्या वर्गातला मुलगा उठला आणि सगळ्यांच्या मध्यभागी उभा राहिला. जणू काही तो सगळ्या जहाजाचा तोल सावरणार होता. जहाज एका बाजूला कल्लं की तो ऊ म्हणत दुसऱ्या बाजूला जायचा आणि पुन्हा दुसऱ्या बाजूला कल्लं की ऊ म्हणत आधीच्या बाजूला यायचा.
तो प्रकार इतका गंमतशीर होता की कसं तरीच होत असूनही मुलांना हसू आवरत नव्हतं आणि हसता हसताच जहाज तोईच्या किनाऱ्याला लागलं. पण बिचारा सगळ्यांना हसवणारा मुलगा, ज्याच्या करामतींनी इतरांना बरं वाटलं, त्याला मात्र आता कसं तरीच व्हायला लागलं होतं. तोई हे समुद्र किनाऱ्यावर बसलेलं आणि टेकड्यांनी वेढलेलं एक शांत सुंदर गाव होतं. थोडा वेळ विश्रांती घेऊन मुलं पोहायला निघाली. तो काही शाळेतला तलाव नव्हता, त्यामुळं मुलांनी त्यांचे पोहण्याचे पोशाख घातले. गरम पाण्याचा झरा हा मात्र सगळ्यात निराळाच अनुभव होता. पाण्यातच तो प्रवाह असल्यानं तो नेमका कुठे सुरू होतो आणि कुठे संपतो हे रेष आखून ठरवता येणं शक्यच नव्हतं. पाण्याच्या प्रवाहापासून 10-12 हात बाजूला सरकलं की पाणी थंड आणि परत गरम पाण्याच्या प्रवाहात आलं की गळ्यापर्यंत गरम पाणी. तो अनुभव खरोखरच मस्त होता. त्यामुळे तुम्हाला पाणी थंड लागायला लागलं की समजायचं आपण समुद्रात आलोय आणि इथं तिथं पोहताना शरीर थंड झालं की पुन्हा गरम पाण्याकडे जायचं आणि असं करताना मुलांना घरात गरम पाण्यात आंघोळ केल्यासारखं वाटत होतं. मुलं अगदी निशंक मनानं पाण्यात डुंबत गप्पा मारत होती. त्यांना तसं पाहणाऱ्यांच्या मनात आलं असतं की गरम पाण्याच्या झऱ्यात उतरल्यावर लहान मुलंही मोठ्यांसारखी का बरं वागू लागतात. त्या काळी समुद्र किनाऱ्यावर फारशी गर्दी नसायची, त्यामुळे तिथला तो किनारा जणू मुलांची खासगी मालमत्ता झाली होती. हा निराळाच अनुभव मुलांनी खूप मोकळेपणानं अनुभवला. खूप वेळ पाण्यात खेळून मुलं घराकडे परतली तेव्हा त्यांच्या हाताची बोटं थंडीनं सुरकुतली होती. प्रत्येक रात्री अंथरुणावर पडलं की एक एक जण भूताच्या गोष्टी सांगत असे. तोत्तो-चान आणि इतर पहिलीतली मुलं घाबरत, प्रसंगी रडत, पण डोळे पुसता पुसता विचारत, मग पुढं काय झालं? शाळेतल्या शिबिरापेक्षा किंवा धीटपणाच्या परीक्षांपेक्षाही हा अनुभव विलक्षण होता, जास्त जिवंत होता. रोज वेगवेगळ्या मुलांना भाजी आणि मासे आणायला बाजारात जावे लागे आणि तुम्ही कोण, कुठले अशा प्रश्नांना जास्तीत जास्त नम्रपणानं उत्तर द्यावी लागत. आसपासच्या झाडीत कोणी रस्ता चुकली होती तर कोणी समुद्रात दूरवर गेल्यानं इतरांना काळजीत पाडलं होतं. कुणी खेळताना धडपडलं होतं तर कुणाला वाळूतल्या काचा बोचून जखम झाली होती आणि त्या प्रत्येक वेळी सगळ्यांना जास्तीत जास्त मदत करावी लागत होती. पण त्यामुळे जास्त मज्जा आली होती. आसपास दाट झाडी होती आणि बर्फ गोळे विकणारी दुकानही, आणि एक माणूस एकटा एक लाकडी होडी बांधत होता. सकाळी उठल्याबरोबर मुलं आधी त्याची होडी कुठवर तयार झाली ते बघायला जात असत. त्या माणसानं तोत्तो-चानला लाकूड तासल्यावर निघणारा एक लांब आणि गुंडाळला गेलेला पापुद्रा दिला होता. आपण सगळ्यांचा एक फोटो काढला तर? निघायच्या दिवशी मुख्याध्यापकांनी विचारलं. मुलं तर भलतीच खुश झाली, कारण त्यांचा एकही एकत्र फोटो नव्हता. पण प्रत्यक्ष फोटो काढायच्या वेळी मात्र कुणी लघवीला गेलं तर कुणी बूट घालत होतं. शेवटी एकदा सगळे जमले तेव्हा फोटोसाठी उभं राहिल्यानं कंटाळलेली एक दोघं चक्क जमिनीवर लोळत होती. पण समुद्राच्या पार्श्वभूमीवर वेगवेगळ्या पद्धतीनं उभ्या असलेल्या मुलांचा फोटो नंतर प्रत्येकाच्या आयुष्यातला एक अमूल्य ठेवा झाला. फोटो बघितला की मागचे सगळे प्रसंग डोळ्यासमोर यायचे. जहाजातली सफर, सगळ्यांना हसवणारा मुलगा, झऱ्याचं गरम पाणी आणि भूतांच्या गोष्टी. तोत्तो-चान ती उन्हाळी सुट्टी जन्मात विसरणं शक्य नव्हतं. ही त्या काळातली गोष्ट आहे जेव्हा टोकियो मधील घरांजवळील तलावात मासे असत आणि बैल कचरा गाड्या ओढत. संगीत कवायत. उन्हाळी सुट्टी संपल्यावर दुसरं सत्र सुरू झालं. जपानमध्ये शाळा एप्रिलमध्ये सुरू होतात. स्वतःच्या वर्गातल्या मुलांबरोबरच आता तोत्तो-चानची इतर वर्गातल्या मुलांबरोबरही दोस्ती झाली. सुट्टीतल्या वेगवेगळ्या उपक्रमांनी तिला तशी संधी दिली होती आणि तिथं तोमोई विद्यालयाविषयीचं प्रेमही अधिक वाढलं होतं. तोमोई मधले वर्ग इतर शाळांपेक्षा वेगळे होते हे तर खरंच, पण तिथे बराच वेळ संगीताला दिला जाई हेही तिथलं एक वेगळेपण. तिथे संगीताचे अनेक धडे दिले जात, त्यातलाच एक होता युरिथमिक्स म्हणजे संगीत कवायत. संगीताच्या तालावर कवायतीचा हा प्रकार सर्वात पहिल्यांदा 1904 साली शोधून काढला. स्वित्झर्लंड मधले संगीतकार आणि संगीत शिक्षक एमिले जाक डेल्क्रोज यांनी. थोड्याच अवधीत ही पद्धत सबंध युरोप खंडात प्रसिद्ध झाली आणि अमेरिकेतही लोकमान्य झाली. तोमोई मध्ये ही पद्धत कशी सुरू झाली? त्याचं असं झालं की तोमोई सुरू करण्यापूर्वी सोसाकू कोबायाशी युरोपमध्ये गेले. तिथे त्यांनी लहान मुलांच्या शिक्षण पद्धतीचा अभ्यास केला. अनेक शिक्षण तज्ञांना ते भेटले.
पॅरिसला गेले असताना त्यांची भेट प्रसिद्ध संगीतकार आणि शिक्षण तज्ञ डेलक्रोज यांच्याशी झाली. डेलक्रोज यांना नेहमी वाटायचं की संगीत हा एक नुसता कानांनी ऐकण्याचा विषय होण्यापेक्षा तो मुलांच्या हृदयापर्यंत पोहोचला पाहिजे. तरच संगीत निर्जीव आणि कंटाळवाणं न वाटता ते जिवंत सळसळत वाटेल. पण काय केलं म्हणजे ते मुलांच्या मनापर्यंत पोहोचेल? त्यांनी खूप विचार केला. अचानक मुलांना उड्या मारताना, खेळताना पाहताना त्यांच्या मनात आले, मुलांच्या या खेळांनाच संगीताचा ताल दिला तर? यालाच त्यांनी नाव दिलं युरिथमिक्स किंवा संगीत कवायत. कोबायाशी पॅरिसमध्ये राहत असताना डेलक्रोज विद्यालयात त्यांनी वर्षभर या नव्या प्रकाराचा सर्व बाजूंनी अभ्यास केला. डेलक्रोज यांच्या या नव्या पद्धतीने बरेच जपानी प्रभावित झाले होते. प्रख्यात संगीतकार यामादा, जपानमधील नव्या नृत्य प्रकाराचे जनक बाकुइशी, काबुकी, जपानमधील परंपरागत नाट्य प्रकार, अभिनेता दुसरा इचिकाचा सदांजी, नवनाट्याचा प्रणेता काओरू ओसनाई, नर्तक मिचिओ इतो, या सगळ्यांचंच मत होतं की डेलक्रोज यांची पद्धत सर्वच कलांसाठी उपयोगी होती. पण शालेय स्तरावर तिचा वापर करणारे सोसाकू कोबायाशी हे जपानमधले पहिलेच. तुम्ही जर त्यांना विचारलं की युरिथमिक्स म्हणजे काय, तर ते सांगत, हा एक खेळ आहे. असा खेळ जो शारीरिक यंत्रणा अधिक कार्यक्षम करतो. असा खेळ जो मनाला शरीराचा उपयोग कसा करायचा ते शिकवतो. असा खेळ जो शरीर आणि मनाला लय तालाची जाण देतो. युरिथमिक्सच्या अभ्यासानं संपूर्ण व्यक्तिमत्व लयबद्ध होतं. लयबद्ध व्यक्तिमत्व अधिक भारद असतं, अधिक सतेज असतं आणि अशी व्यक्तिमत्व निसर्गाच्या नियमांचं पालन अधिक चांगलं करू शकतात. तोत्तोचानच्या वर्गानं हा शरीराला लय शिकवणारा खेळ शिकायला सुरुवात केली होती. सभागृहातील छोट्याशा मंचावर मुख्याध्यापक पियानो वाजवायला सुरुवात करीत आणि त्याच्या तालावर मुलांनी चालायला सुरुवात करायची. त्यांना कसंही चालायची मुभा होती. अट एकच, इतरांच्या मध्ये मध्ये जाऊन कुणी पडणार नाही याची काळजी घ्यायची. त्यामुळं मुलं बहुधा गोलातच चालायची. मुलांना जर वाटलं की हे संगीत द्रुतलयीत आहे तर ती चालता चालताच हात खालीवर हलवायची. पाय मात्र जोरात आपटायचे नाहीत किंवा खूप अवघडल्यासारखंही चालायचं नाही. संपूर्ण शरीर सैल सोडून आरामसे चालायचं. सगळ्यात महत्वाची गोष्ट होती स्वाभाविकता. ज्याला जसं आवडेल तसंच चालायचं. ताल बदलला की त्यानुसार हात हलवायचे, गती बदलायची आणि तालाशी जुळवून घ्यायचं आणि त्याप्रमाणे चालण्याची गती पण कमी जास्त करायची, हे महत्वाचं. अशा प्रकारे 6 ठेक्यांच्या तालापर्यंत हात हलवण्याची पद्धत बदलावी लागेल. 4 ठेक्यांचा ताल सोपा होता, खाली, बाजूला, पीछे मुड आणि वर. पण 5व्या मात्रेवर येताच खाली, बाजूला, समोर, बाजूला आणि वर करावं लागायचं. तर 6 ठेके असले की हात खाली, बाजूला, पीछे मुड, समोर, पीछे मुड, समोर आणि वर या क्रमाने हलवावे लागत. त्यामुळे ताल बदलला की बरोबर तसे हात हलवणं कठीण व्हायचं. त्याही पेक्षा कठीण व्हायचं जेव्हा मुख्याध्यापक सांगायचे, मी संगीताची लय बदलली तरी तुम्ही गती बदलायची नाही. म्हणजेच समजा मुलं द्रुत लयीनुसार वेगानं चालत असली आणि अचानक संगीताची लय मंदावली तर मुलांनी वेगातच चालायचं. हे खरोखरच कठीण होतं. पण कोबायाशींच्या मते तसं केल्यानं एकाग्रता वाढायला मदत होते. अखेरीस मुख्याध्यापक सांगायचे, आता तुम्ही गती बदलली तरी चालेल. मुलांना हायचं वाटायचं, पण त्यांना त्यासाठी खूप सावधान असावं लागायचं. कारण मुलं पहिला वेग बदलून संगीताशी जमवून घेईपर्यंत संगीताचा ठेका कदाचित पुन्हा बदललेला असायचा. सुरुवातीला खूप गोंधळ व्हायचा आणि सर थांबा सर अशा आवाजांनी सभागृह भरून जायचं. पण सरावानं तो खेळ अधिक शिस्तबद्ध आणि रंजक होऊ लागला. नवनवीन बदल आणि व्यायाम प्रकार मुलांनी शोधायला सुरुवात केली आणि आनंदात आणखीनच भर पडली. सर्वसाधारणपणे प्रत्येक जण स्वतंत्रपणे हालचाली करत असत, पण कधी कधी मुलं जोडीनं हात धरून हालचाल करीत तर कधी डोळे मिटून चालायचा प्रयत्न करीत. मनाई होती ती फक्त एकाच गोष्टीला, आपापसात गप्पा मारायच्या नाहीत. शाळेचे शिक्षक पालक सभा असली की पालक याही सभागृहात डोकावत. प्रत्येक मुलाला संगीताच्या तालावर मोकळेपणे हालचाली करताना पाहणं हा खरोखरच आनंददायी अनुभव असायचा.
अशा प्रकारे युरिथमिक्सचं सगळ्यात पहिलं उद्दिष्ट होतं शरीर आणि मनाला तालाची जाण देणं, नंतर शरीर आणि आत्म्याची एकतानता साधणं आणि सगळ्यात शेवटी मुलांची प्रतिभा आणि कल्पना शक्ती जागृत करणं. पहिल्यांदा शाळेत आल्या दिवशी तोत्तोचाननं विचारलं होतं, आई तोमोई म्हणजे काय ग? तोमोई हे एक स्वल्प विरामासारखं परंपरागत प्रतिकात्मक चिन्ह आहे आणि मुख्याध्यापकांनी त्यांच्या शाळेसाठी 2 तोमोई असलेलं प्रतीक तयार केलं होतं. एक काळं आणि दुसरं पांढरं. अशी 2 तोमोई मिळून तयार होत होतं संपूर्ण वर्तुळ. यातून त्यांचं मुलांविषयीचं ध्येय सूचित होत होतं, शरीर आणि मन यांचा एकत्रित विकास. युरिथमिक्सचा अंतर्भाव यांनी शाळेच्या अभ्यासक्रमात केला होता, कारण त्यांना खात्री होती की त्यामुळे मुलांचा व्यक्तिमत्व विकास अधिक स्वाभाविकपणे होईल. केवळ पुस्तकी शिक्षणावर भर असलेल्या आणि मुलांची निसर्गाविषयीची स्वाभाविक ओढ आणि त्याहूनही सूक्ष्म अशा ईश्वरी आवाजांची जाण दाबून टाकणाऱ्या समकालीन शिक्षणाचा मुख्याध्यापकांना तिटकारा होता, कारण निसर्ग आणि ईश्वर ही प्रेरणास्थानं असतात ही त्यांची धारणा होती. बाशो हा कवीच फक्त हे लिहू शकला, पुराणे तळे बेडूक मारी उडी पाण्याचा ध्वनी. या ठिकाणी छोट्याशा बेडकाच्या उडीने सुद्धा जाणवणारा आवाज आणि त्यामुळे जाणवणारी नीरव शांतता बाशोने टिपली आहे. एरवी तळ्यामध्ये उडी मारणारा बेडूक कित्येकांनी बघितलेला असतो. चहाच्या किटलीतील वाफ किंवा झाडावरून पडणारं सफरचंद बघणारे वॉट किंवा न्यूटन काही जगातले पहिलेच नव्हते. डोळे असतात पण सौंदर्य सृष्टी नसते, कान असतात पण संगीत ऐकलेलं नसतं, मन असतं पण सत्याचं भान नसतं, हृदय असतं पण जगातली दुःख तिथवर पोहोचत नाहीत. या गोष्टीची भीती वाटली पाहिजे, कारण त्या माणसाला माणूसपणापासून दूर नेतात असं मुख्याध्यापक सांगत. तोत्तोचान पुरतच बोलायचं झालं तर अनवाणी पायांनी संगीताच्या तालावर उड्या मारताना आपण जणू इसाडोरा डंकन आहोत असं तिला वाटायला लागायचं आणि ती स्वतःलाही विसरून जायची. मग हा आपल्या शाळेच्या अभ्यासातला एक भाग आहे याचा विसर तिला पडला तर त्यात नवलते काय? मला हेच हवंय. आयुष्यात प्रथमच तोत्तोचान देवळातल्या जत्रेला गेली होती. तिच्या पूर्वीच्या शाळेजवळ सेंजोकू तळ्याच्या मध्यभागी एक छोटंसं बेट होतं आणि त्यावर होतं बेंतेनचं मंदिर. बेंतेन ही जपानमधली सौंदर्य, संगीत आणि भाग्याची देवता मानली जाते. भारतातील सरस्वती ही देवता बौद्ध धर्माद्वारे जपानमध्ये पोहोचली आणि बेंतेन झाली. जत्रेच्या रस्त्यावर अंधार असला तरी प्रत्यक्ष जत्रेचं ठिकाण मात्र असंख्य दिव्यांच्या प्रकाशानं उजळून निघालं होतं. आई बाबांबरोबर जाताना तोत्तोचान रस्त्याच्या दुतर्फा असलेल्या प्रत्येक दुकानात डोकावत होती. चहू बाजूंनी चित्र विचित्र आवाज येत होते. तऱ्हेतऱ्हेचे खाद्य पदार्थ आणि विविध वस्तूंची दाटी झाली होती. सगळंच कसं नवं आणि वेगळं वाटत होतं. तिथे खेळण्यातला हुक्का होता. तो ओढला की मस्त पेपरमिंटचा वास यायचा आणि घशाला थंड वाटायचं. अनेक प्रकारची मिठाई आणि लॉलीपॉप जिकडे तिकडे दिसत होते. एके ठिकाणी बांबूच्या बंदुकी होत्या. त्यात एका विशिष्ट वनस्पतीची काडी घातली की बंदूक उडाल्यासारखा आवाज यायचा. रस्त्याच्या कडेला एक माणूस काचा, सुऱ्या, चाकू खाऊन दाखवत होता. एका जादूगाराजवळ जादूच्या सोन्याच्या अंगठ्या होत्या. सूर्यप्रकाशात धरले की चित्र उमटणारे कागद होते. पाण्यात भांड्यात बुडवली की फुलणारी कागदी फुलं होती. हे सार पाहत जात असतानाच तोत्तोचान अचानक थांबली. आई बघ बघ. तिची नजर एका खोक्यात ठेवलेल्या पिवळ्या रंगाच्या कोंबडीच्या पिलांवर पडली होती. आई मलाही एक हवं. तिनं आईचा हात ओढत सांगितलं. घे ना ग माझ्यासाठी एक, घे ना. ती पिलं तोत्तोचानकडे माना उंचावून बघत होती आणि खोक्यातल्या खोक्यात उड्या मारत कलकलत होती. किती गोड आहेत नाही ही पिलं, तोत्तोचानच्या मनात आलं. या पिलांइतकं सुंदर जगात काहीच असू शकणार नाही. घे ना. तिनं मोठ्या आशेनं आई बाबांकडे बघितलं, पण आश्चर्य म्हणजे बाबांनी तिचा हात धरून तिला पटकन बाजूला केलं. पण तुम्ही तर म्हणाला होतात की जत्रेत तुला हवं ते घेऊन देऊ. मला हेच पाहिजे. राणी अगं ती बिचारी पिलं लवकरच मरून जातील. आईनं शांतपणे समजावण्याचा प्रयत्न केला. कशी? तोत्तोचाननं विचारलं आणि चक्क रडायला सुरुवात केली. बाबांनी तिला जरा बाजूला घेतली आणि दुकानदाराला ऐकू जाणार नाही अशा बेतानं ते म्हणाले, हे बघ, ती कितीही गोड दिसत असली तरी फार अशक्त आहेत. ती फार जगणं शक्य नाहीये. नंतर तुलाच खूप वाईट वाटेल म्हणून आम्ही ती घेत नाही, समजलं?
पण मी त्यांना मरू देणार नाही, त्यांची नीट काळजी घेईन. तोत्तोचानला ती पिल्लं हवीच होती. आई बाबांनी तिला तिथून दूर नेण्याचा खूप प्रयत्न केला. हे बघ, शेवटी तुलाच त्रास होईल म्हणून सांगतोय ना. आता मात्र तोत्तोचान हमसून हमसून रडायला लागली. मी आतापर्यंत इतक्या हट्टानं काहीच मागितलं नव्हतं, यापुढेही काही मागणार नाही, पण ती पिलं मला हवीतच. अखेर आई बाबांनी हार मानली. मुसळधार पावसानंतर स्वच्छ सूर्यप्रकाश पडावा तसं तोत्तोचानला झालं. छोट्याशा खोक्यात 2 पिलांना घेऊन ती नाचत नाचतच घरी आली. दुसऱ्या दिवशी सुताराला बोलावून त्यांच्यासाठी एक लाकडी खोकं आईनं करवून घेतलं. पिलांना उबदार वाटावं म्हणून आत एक विजेचा दिवाही बसवून घेतला. तोत्तोचान अख्खा दिवस पिल्लांकडे पाहत असे. ती पिल्लं खरोखरच गोड होती. पण अखेर 4थ्या दिवशी त्यातल्या एकाची हालचाल थांबली आणि 5व्या दिवशी दुसऱ्याची. तोत्तोचाननं त्यांना खूप हाका मारल्या, पण त्यांनी मान वर करून तिच्याकडे बघितलं नाही की चोच उघडली नाही. आई बाबा म्हणाले होते तसंच झालं होतं. स्वतःशीच रडत तिनं बागेत एक खड्डा खणला आणि ते दोन्ही निर्जीव पक्षी त्यात ठेवले. वरून माती लोटून तिनं त्यावर छोटी फुलं वाहिली. रिकामं लाकडी खोकं भकास दिसत होतं आणि त्याच्या कोपऱ्यात अडकून राहिलेलं एक पिवळं पीस पाहून तिच्या आठवणी अनावर होत होत्या. ओठ आवळून ती मनातल्या मनात रडत होती. यापूर्वी तिनं इतक्या उत्कटपणे कशाचीच इच्छा केली नव्हती आणि ते सगळं इतक्या पटकन संपलं होतं. तो तिचा विरहाचा आणि दुःखाचा जीवनातला पहिलाच अनुभव होता. सगळ्यात खराब कपडे. मुख्याध्यापक नेहमी पालकांना सांगत, मुलांना शाळेत पाठवताना त्यांचे सगळ्यात खराब कपडे घालत जा. कपडे खराब असले की ते मळण्याची किंवा फाटण्याची भीती नसे. कपडे मळण्याच्या किंवा फाटण्याच्या भीतीनं मुलांनी मोकळेपणानं न खेळणं त्यांना लज्जास्पद वाटायचं. मुलांनी मुलांसारखं असावं आणि त्यांनी निष्कारण काळज्या करू नयेत असं त्यांचं स्पष्ट मत होतं. तोमोईच्या आसपासच्या शाळांमध्ये मुलं मुली छान छान गणवेश घालायची, पण तोमोईचे विद्यार्थी मात्र त्यांचे नेहमीचे साधे कपडे घालायचे आणि कपड्यांची फिकीर न करता मनमुराद खेळण्याची त्यांना त्यांच्या शिक्षकांची पूर्ण परवानगी होती. त्यावेळचं पॅन्टचं कापड आजच्या जीन्स इतकं टिकाऊ नव्हतं. त्यामुळं प्रत्येक विद्यार्थ्याच्या पॅन्टला ठिगळं असायचीच आणि मुलींचे स्कर्टही जास्तीत जास्त जाड कापडाचे असायचे. तोत्तोचानला बागेच्या तारेच्या कुंपणाखालून सरपटत बागेत जायला खूप आवडायचं. त्यामुळे तर तिला साधे कपडे घालणं फारच सोयीचं होतं. त्या काळी तारांची कुंपणं कधी कधी अगदी जमिनी लगत असायची. त्या खालून सरपटायचं म्हणजे अक्षरशः कुत्र्या मांजरासारखं अंग चोरून जावं लागायचं. कितीही काळजी घेतली तरी तोत्तोचानचे कपडे तारांमध्ये अडकायचे आणि फाटायचे. तिचा एक मलमलचा फ्रॉक होता. एकदा तर तारेत अडकून तो पार वर पासून खालपर्यंत फाटला. खरं म्हणजे तो खूप जुना होता, तरी आईचा खूप आवडता होता. त्यामुळे आईला कसं सांगायचं हा प्रश्नच होता. खरं सांगायचा धीर होईना तेव्हा तिनं खूप विचार करून थाप मारायचं ठरवलं. आई, असं मी रस्त्याने येत होते ना तेव्हा काय माहित कोण मुलं होती, पण त्यांनी माझ्या पाठीवर चाकू फेकला आणि माझा फ्रॉक फाटला. तिनं घाईघाईनं खोटं बोलून टाकलं आणि यापेक्षा जास्त आईनं काही विचारलं तर. पण सुदैवानं आई एवढंच म्हणाली, बिचारी. तोत्तोचाननं सुटकेचा निश्वास टाकला. आईला नक्कीच पटलं असणार. तशा परिस्थितीमध्ये ती तरी काय करणार होती. अर्थातच आईचा चाकूच्या त्या गोष्टीवर विश्वास बसणं शक्य नव्हतं आणि तोत्तोचान अशा थापा कधीच मारत नसे. आईला जाणवलं की फ्रॉक फाटल्यानं तोत्तोचानला खूप वाईट वाटलं असणार आणि आईला त्यातच समाधान होतं. पण बऱ्याच दिवसांपासून आईला अजून एका गोष्टीचं कुतूहल होतं आणि ते विचारायला ती छान संधी होती. चाकू वगैरेमुळे तुझा फ्रॉक फाटला हे ठीक, पण तुझ्या चड्ड्या कशा फाटतात आणि त्याही नेहमीच. तोत्तोचाननं क्षणभर विचार केला. शेवटी खरं सांगून टाकलं. अगं, तारेच्या कुंपणाखालून सरपटत जायचं म्हणजे त्यात स्कर्ट अडकणारच आणि शिवाय मी आत येऊ का, नंतर अच्छा असंही म्हणायलाच हवं की कपडे फाटणार नाही तर काय. आईला खरं म्हणजे काहीही समजलं नव्हतं, पण काहीतरी गमतीशीर प्रकार असावा असं मात्र वाटलं. मजा येते, तिनं विचारलं. तू करून बघ ना एकदा, तुझेही कपडे फाटतील. तोत्तोचाननं उत्साहानं सुचवलं. तोत्तोचानला इतका आवडणारा खेळ काहीसा असा होता. सर्वात आधी कुणाची तरी तारेचं कुंपण असलेली बाग किंवा मोकळी पडलेली जमीन शोधून काढायची. कुंपणाच्या तारा थोड्या उचलायच्या, आत डोकवायचं आणि विचारायचं, मी आत येऊ. हा प्रश्न अर्थात कुणा माणसाला नाही तर त्या बागेला असायचा. मग अजून 2-3 तारा वर उचलायच्या. आत जाताच येण्या इतकी जागा व्हावी म्हणून जमीन थोडी उकरून माती बाजूला करायची आणि आत जायचं आणि पूर्ण आत शिरायच्या आधीच मागे वळून कुंपणाला सांगायचं,
बरं आहे, अच्छा. आता आईच्या डोक्यात प्रकाश पडला. मग तोत्तोचानचे कपडे फाटणंच स्वाभाविक होतं आणि हा खेळ अनेकदा खेळला जायचा. प्रत्येक वेळी आत येऊ का आणि अच्छा असायलाच हवा होता. मग प्रत्येक वेळी कपडे फाटणारच. तोत्तोचान खूप आनंदानं कुंपणाखालून ये जा करायची. मोठ्या माणसांना कंटाळवाणा किंवा निव्वळ मूर्खपणाचा वाटणारा एखादा खेळ लहान मुलांना मात्र किती मजेचा वाटू शकतो नाही. अंगावर मळके कपडे, केसात, नखात आणि कानात सुद्धा धूळ गेल्यानं तोत्तोचानचं ते ध्यान पाहून आईलाही क्षणभर तिचा हेवा वाटला आणि पुन्हा एकदा तिला मुख्याध्यापकांचं कौतुक वाटलं. मुलांना असे कपडे घाला की जे कितीही मळले तरी चालतील, ही त्यांची सूचना त्यांनी मुलांना किती समजून घेतलेलं होतं याचं जिवंत उदाहरण होती. ताकाहाशी. एक दिवस सकाळी मुख्याध्यापक एका छोट्या मुलाला घेऊन आले आणि इतर मुलांना त्याची ओळख करून दिली. हा ताकाहाशी, तो आता पहिलीच्या आगगाडीमध्ये बसेल. तोत्तोचान आणि तिच्या वर्गमित्रांनी त्याच्याकडे कुतूहलानं बघितलं. त्यानं टोपी काढली आणि सगळ्यांना वाकून नमस्ते केलं. तोत्तोचान आणि इतर मुलंही खरं म्हणजे पहिलीत असल्यानं खूप लहान होती, पण हा नवा मुलगा खूपच लहान दिसत होता. बुटके बुटके पाय आणि छोटे छोटे हात असलेल्या त्या मुलाचे खांदे मात्र रुंद होते. इतर मुलांपेक्षा तो वेगळाच जाणवत असे. चला आपण त्याच्याशी गप्पा मारू, तोत्तोचान, मियोचान आणि साकोचानला म्हणाली. त्या तिघी ताकाहाशी जवळ गेल्या. त्यांना येताना पाहून ताकाहाशी किंचित हसला. तोत्तोचानही उत्साहानं हसली. त्याचे गोल गोल डोळे चमकत होते. त्याला काहीतरी बोलायचं होतं. ए, तुला आगगाडीत आपला वर्ग बघायचाय? तोत्तोचाननं विचारलं. हं. टोपी परत डोक्यावर घालत तो उत्तरला. त्याला वर्ग दाखवण्याची तोत्तोचानला फार घाई झाली होती. ती धावतच वर्गाकडे गेली आणि बघता बघता ती गाडीत चढली सुद्धा. दारात उभं राहून तिनं हाक मारली, ए लवकर ये ना. ताकाहाशी भराभर धावण्याचा खूप प्रयत्न करत होता, पण तरीही बरंच अंतर होतं. आलो आलो, वेग वाढवण्याचा प्रयत्न करत तो म्हणाला. तोत्तोचानच्या लक्षात आलं, यासुकी चान सारखा याला पोलिओ जरी झालेला नसला तरी त्याला पळायला यासुकी चान इतकाच वेळ लागत होता. तिने शांतपणे त्याच्या येण्याची वाट पाहिली. ताकाहाशी जमेल तेवढ्या वेगाने येत होता आणि लवकर ये असं त्याला सांगण्याची गरजच नव्हती, उपयोगही नव्हता. त्याचे पाय खूपच बुटके होते आणि मोठ्या माणसांना माहित होतं की त्याची वाढ खुंटली होती. तो कायमचा बुटका राहणार होता. जेव्हा त्याने तोत्तोचानला आपल्याकडे बघताना पाहिलं तेव्हा तो अजून जोराने चालू लागला. त्याचे दोन्ही हात या प्रयत्नात वेगानं हलू लागले. वर्गाजवळ पोहोचल्यावर धापा टाकत असतो तोत्तोचानला म्हणाला, तू किती जोरात पळतेस ग? आणि अचानक म्हणाला, मी ओसाकाहून आलोय. ओसाका? तोत्तोचान जवळजवळ ओरडलीच. ओसाका हे तिला परीकथेतल्या शहरासारखं स्वप्नातलं शहर होतं. तिचा मामा विद्यापीठात शिकत होता. तो कधी घरी आला की तिचं डोकं दोन्ही हातात पकडून तिला उंच उचलायचा, म्हणायचा, तुला ओसाका दाखवू, बघ बघ दिसलं? ती खरं म्हणजे नुसती गंमत होती, पण तोत्तोचानचा मामावर विश्वास होता. तसं केल्यानं तिचे कान ओढले जात दुखत, पण ती खूप उत्सुकतेनं डोळे फाडून ओसाका बघण्याचा प्रयत्न करायची. अर्थात तिला ओसाका कधीच दिसलं नाही, पण एक ना एक दिवस ते दिसेल याची तिला खात्री होती. मामा घरी आला की तीच त्याला म्हणायची, मला ओसाका दाखव ना. आणि अशा त्या स्वप्न नगरीतून ताकाहाशी आला होता. ए, मला ओसाका बद्दल सांग ना, ती म्हणाली. ओसाका बद्दल? त्यानं आनंदानं विचारलं. त्याचा आवाज थोडा प्रौढ होता आणि तेवढ्यात घंटा झाली. चच्च, तोत्तोचान चुक चुकली. ताकाहाशी चटकन वर्गात गेला आणि दप्तराखाली जवळजवळ झाकलं गेलेलं त्याचं ठेंगणं शरीर डोलावत डोलावत पहिल्या बाकावर जाऊन बसला. त्या शाळेत जागा ठरलेल्या नसत हे फार बरं होतं. तिला ताकाहाशीला सोडायचं नव्हतं आणि तोत्तोचानच्या मित्रमंडळात आता ताकाहाशीची भर पडली होती. उडी मारण्यापूर्वी पहा. घरी जाण्याच्या रस्त्यावर त्या दिवशी तोत्तोचाननं जे बघितलं ते पाहून तिच्या आश्चर्याला आणि आनंदाला सीमाच उरली नाही. खरं म्हणजे घर खूप जवळ आलं होतं, पण तिला घरी जाण्याचं भानच नव्हतं. तो एक मोठा वाळूचा ढीग होता. समुद्र तर तिच्या गावापासून खूप दूर होता. मग समुद्रातली वाळू इकडे कुठे? तिला वाटलं ती स्वप्नात तर नाही.
आनंदाच्या भरात तिनं धावत धावत जाऊन त्या वाळूच्या किनाऱ्यावर उडी मारली आणि तिला काही समजायच्या आत ती कसल्या तरी गुळगुळीत पांढऱ्या चिखलात तिच्या दप्तरासकट बुडाली. तिला हालचालही करता येईना. ती छातीपर्यंत अडकली होती एखाद्या पुतळ्यासारखी. तो वाळूचा ढीग खरं म्हणजे वाळूचा ढीग नव्हताच. घराच्या भिंतींना गिलावा करण्यासाठी तयार करून ठेवलेलं ते प्लास्टरचं मिश्रण होतं. बाहेर पडण्यासाठी ती जो जो हालचाल करीत होती तो तिचा पाय त्या गुळगुळीत प्लास्टरवरून घसरत होता. जास्त हालचाल केली तर ती अख्खीच आत बुडण्याची शक्यता होती. त्यामुळे स्तब्ध उभं राहण्याशिवाय दुसरा मार्ग नव्हता. रस्त्यावरून जाणाऱ्या एक दोन बायकांना तिने शुकशुक करून हाका मारण्याचा प्रयत्न केला, पण त्यांना वाटलं ती त्या चिखलात खेळत असावी. त्या सरळ निघून गेल्या. संध्याकाळ झाली तरी तोत्तोचान घरी आली नाही. तेव्हा काळजीनं आई तिला शोधायला बाहेर पडली आणि प्लास्टरच्या ढिगाऱ्यात गळ्यापर्यंत बुडालेल्या तोत्तोचानला पाहून तिला धक्काच बसला. आईनं आधी तिला हाताला धरून बाहेर ओढण्याचा प्रयत्न केला, पण आईचाच पाय प्लास्टरवरून घसरायला लागला. तेव्हा तिने एक लांब बांबू घेतला आणि त्याच्या सहाय्यानं तिला बाहेर काढली. तोत्तोचान गिलावा केलेल्या पांढऱ्या भिंतीसारखीच दिसत होती. मला वाटतं मी पूर्वीही एकदा तुला हे सांगितलं होतं की एखादी गोष्ट आवडली म्हणून त्यावर एकदम उडी मारण्याआधी नीट पाहायला शिक, आई म्हणाली. पूर्वीही एकदा असं म्हणण्याला तसंच कारण होतं. एकदा तोत्तोचान सभागृहाच्या मागे उगाचच भटकत होती. तेवढ्यात तिला वर्तमानपत्राचा एक कागद रस्त्यात मध्येच पसरून ठेवलेला दिसला. तिच्या मनात आलं, या कागदाच्या बरोबर मध्ये उडी मारता यायला पाहिजे. झालं. तिनं लगेच 2-3 पावलं मागं सरकून उडी मारण्याची तयारी केली. 1-2 साडेमाडे 3 आणि धपकन कसल्या तरी खड्ड्यात पडली. तिची पर्स शोधण्यासाठी उपसलेल्या त्या गटाराचंच ते तोंड होतं. काहीतरी कामासाठी रखवालदारानं ते उघडलं होतं. काहीतरी काम असल्या कारणानं जाताना त्यानं गटाराचा वास येऊ नये म्हणून त्यावर कागद पसरला होता. नंतर तोत्तोचानला बाहेर काढून स्वच्छ करण्यासाठी शिक्षकांना फारच कष्ट पडले होते. त्या प्रसंगाबद्दल आता आई बोलत होती. मी पुन्हा असं करणार नाही, तोत्तोचान म्हणाली. आईनं सुटकेचा निश्वास टाकला, पण तोत्तोचानचं पुढचं वाक्य ऐकून मात्र तिचा आनंद क्षणिक असल्याचं तिला जाणवलं. कारण तोत्तोचान म्हणाली, मी पुन्हा कधीच वाळूच्या ढिगावर किंवा वर्तमानपत्राच्या कागदावर उडी मारणार नाही. अर्थात याचा अर्थ ती इतर कशावर उडी मारणारच नाही अशी खात्री देता येणं शक्य नव्हतं. हिवाळ्याचे दिवस होते आणि अंधार वाढत होता. त्या दोघी घरी पोहोचल्या तेव्हा रात्र पडायला लागली होती. आणि मग उदंड. तोमोईमध्ये जेवणाची सुट्टी नेहमीच आनंददायी असायची, पण आता त्या आनंदात अजून एक भर पडली होती. पूर्वीप्रमाणेच मुख्याध्यापक प्रत्येकाचा डबा बघत जे कमी असेल ते त्यांच्या पत्नी वाढत. नंतर प्रत्येक घास चावून खा हे गाणं असा नेहमीचा कार्यक्रम तर होताच, पण त्याच्या जोडीलाच आता रोज काहीतरी बोलायला लागायचं. एक दिवस मुख्याध्यापक म्हणाले, मला वाटतं चांगलं कसं बोलावं हे आपल्यापैकी प्रत्येकानं शिकलं पाहिजे. म्हणून आजपासून डबा खात असतानाच रोज एकानं सगळ्यांसमोर उभं राहून बोलायचं. काहीही बोललं तरी चालेल. चालेल. काही मुलांच्या मनात आलं त्यांना फारसं बोलता येणार नाही, पण इतरांचं ऐकायला काय मज्जा येईल. तर या उलट काहींना वाटलं त्यांना माहित असलेल्या गोष्टी इतरांना सांगायच्या. वा, खरंच मस्त आहे कल्पना. तोत्तोचानला ती कसं बोलू शकेल हे माहित नव्हतं, पण एकदा प्रयत्न करायला तिची हरकत नव्हती. एकूण काय, सगळ्याच मुलांना कल्पना पसंत होती आणि दुसऱ्या दिवशीपासून ती अंमलात आणली जाणार होती. खरं म्हणजे जपानी मुलांना जेवताना बोलायचं नसतं असं शिकवलं जायचं, पण जगात इतर ठिकाणी घेतलेल्या अनुभवामुळे मुख्याध्यापक मात्र शांतपणे गप्पा मारत जेवावं अशा मताचे झाले होते. शिवाय मुलांनी सगळ्यांसमोर उभं राहून न संकोचता स्पष्टपणे त्यांच्या कल्पना आणि विचार सांगावेत असा त्यांचा प्रयत्न होता. त्यासाठी प्रत्यक्ष प्रयत्न आणि कृती आता करायला हवी होती. मुलांनी कल्पना मान्य केल्यावर त्यांनी जे सांगितलं ते तोत्तोचाननं मोठ्या लक्षपूर्वक ऐकलं. ते म्हणाले, तुम्ही चांगलं बोललात का वाईट याची चिंता करू नका. तुम्हाला जे काही आणि जसं बोलायचं असेल तसं बोला. आपण प्रयत्न तर करून पाहूया. मग बोलणाऱ्यांचा क्रम ठरवला गेला आणि असंही ठरलं की ज्याचा बोलण्याचा वार असेल त्यानं त्या दिवशी पटकन डबा खाऊन आटोपायचा. लवकरच मुलांच्या लक्षात आले की 1-2 मित्रांशी गप्पा मारणं वेगळं, पण अख्ख्या शाळेसमोर उभं राहून बोलणं मात्र सोपं नाही. सुरुवातीला काही मुलं इतकी लाजायची की ती तोंडातल्या तोंडात काहीतरी पुटपुटायची. एका मुलानं खूप प्रयत्न करून एक छानसं भाषण तयार केलं, पण तो उभा राहिला आणि सगळंच विसरला. बेडूक उड्या का मारतात त्यानं हा भाषणाचा विषय 2-3 वेळा सांगितला. मग त्यानं सुरुवात केली. पाऊस पडायला लागला की, पण पुढे काहीच आठवेना. अखेर
एवढे बोलून मी माझे भाषण संपवतो असं म्हणून तो जागेवर जाऊन बसला. तोत्तोचानची वेळ अजून आली नव्हती, पण तिनं ठरवून टाकलं होतं की तिची आवडती राजपुत्र आणि राजकन्येची गोष्ट सांगायची. खरं तर ती गोष्ट सगळ्यांनाच माहित होती आणि तिनं कधी ती सांगायला सुरुवात केली तर मुलं म्हणत, ती गोष्ट नको, आता कंटाळा आलाय तिचा. पण तरीही तोत्तोचान तीच गोष्ट सांगणार होती. ही नवी योजना छान पार पडत असतानाच एक दिवस एका मुलानं बोलायला साफ नकार दिला. माझ्याकडे सांगण्यासारखं काहीच नाहीये, तो स्पष्ट म्हणाला. तोत्तोचानला याचं फारच आश्चर्य वाटलं. मुख्याध्यापक त्याच्या बाकाजवळ गेले आणि म्हणाले, तुला खरंच काही सांगायचं नाही? खरंच नाही, त्यानं प्रामाणिकपणानं सांगितलं. त्याला काय बोलावं हे खरंच सुचत नव्हतं. चल, आपण तुला बोलण्यासारखं काहीतरी शोधूया, मुख्याध्यापक म्हणाले. शोधूया? त्याला धक्काच बसला. मुख्याध्यापकांनी त्याला सगळ्यांसमोर उभं केलं आणि ते त्याच्या जागेवर बसले. आठव बरं, तू सकाळपासून काय काय केलंस सांग. सकाळी उठल्यापासून शाळेत येईपर्यंत तू काय केलंस? त्यांनी विचारलं. मी न, तो म्हणाला आणि विचार करायला लागला. छान, तू म्हणालास मी न, बघ तुला बोलता आलं. पुढे? मुख्याध्यापकांनी विचारलं. मी उठलो, तो डोकं खाजवत म्हणाला. सगळी मुलं मन लावून ऐकत होती. तो पुढे बोलत होता. आणि मग? मुख्याध्यापक हसत मुखानं त्याच्याकडे बघत होते. अरे वा, तू सकाळी उठलास हे सगळ्यांना छान समजलं. हे बघ, चांगलं बोलता येण्यासाठी लोकांना हसवलंच पाहिजे असं नाही, किंवा खूप आवेशात बोललं पाहिजे असंही नाही. सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी की तू म्हणत होतास की तुझ्या जवळ बोलण्यासारखं काही नाही, पण बघ सापडलं की नाही बोलण्यासारखं. मग तो अजून मोठ्यानं म्हणाला. आणि आई, ती म्हणाली दात घास, म्हणून मी दात घासले. मुख्याध्यापकांनी टाळ्या वाजवल्या, सगळ्या मुलांनीही वाजवल्या. मग त्यानं पुढे सांगायला सुरुवात केली. सगळे श्वास रोखून ऐकत होते. शेवटी त्यानं विजयी मुद्रेनं सांगितलं. नंतर मी शाळेत आलो. त्याला बोलता आलं म्हणून सगळ्यांनाच खूप आनंद झाला होता. मुख्याध्यापक मनापासून टाळ्या वाजवत होते. सगळी मुलंही टाळ्या वाजवत होती आणि सगळ्यांसमोर उभा राहून तो आणि मग तो सुद्धा टाळ्या वाजवत होता. सभागृह टाळ्यांच्या आवाजानं भरलं होतं. मोठं झाल्यानंतर सुद्धा तो त्याचं ते नंतर मी विसरला नसेल. पण आम्ही नुसतंच खेळत होतो. त्या दिवशी तोत्तोचान शाळेतून घरी आल्यावर रॉकीशी लांडगा लांडगा खेळत असताना चांगलाच अपघात झाला. त्याचं असं झालं, तोत्तोचान आणि रॉकी नेहमीच खेळ खेळायचे. दोघांनी विरुद्ध दिशेनं लोळत लोळत यायचं आणि एकमेकांवर आदळायचं. त्या दिवशीही ते बराच वेळ असं खेळले आणि त्यांनी ठरवलं की आता जरा आणखी काहीतरी थोडंसं वेगळं खेळ खेळूया. अर्थात त्यांनी ठरवलं म्हणजे तोत्तोचानच ठरवलं. तिची नवी कल्पना अशी होती की दोघांनी दोन बाजूंनी येऊन आदळलं की एकमेकांकडे बघून लांडग्यासारखा चेहरा करायचा आणि एकमेकांना घाबरवायचं. जो जास्तीत जास्त भीतीदायक चेहरा करेल तो जिंकला. रॉकी जर्मन शेफर्ड जातीचा कुत्रा होता, त्यामुळे लांडग्यासारखं दिसणं त्याला मुळीच अवघड नव्हतं. कान ताट केले, जबडा उघडला आणि डोळे मोठे केले की झालं. पण तोत्तोचानला मात्र थोडं कठीण होतं. ती दोन्ही हात कानासारखे धरायची, डोळे मोठे करायची आणि आ वासून गुळगुळण्याचा आवाज करायची. सुरुवातीला रॉकी छान खेळत होता, पण तो अजून तसा लहानच होता. त्यामुळे तो अचानक विसरला की आपण खेळतोय आणि तोत्तोचानला काही समजायच्या आतच घाईघाईनं तिला चावला. रॉकी जरी लहान होता तरी तोत्तोचानपेक्षा आकारानं जवळ जवळ दुप्पट होता आणि त्याचे दातही तीक्ष्ण होते. काही कळायच्या आतच तोत्तोचानचा कान फाटून लोंबकळू लागला आणि त्यातून भळाभळा रक्त व्हायला लागलं होतं. तिची किंकाळी ऐकून आई स्वयंपाकघरातून धावतच आली. खोलीच्या कोपऱ्यात तोत्तोचान दोन्ही हातांनी कान धरून बसली होती. सगळा फ्रॉक रक्तानं माखला होता. बाबा बाहेरच्या खोलीत वायोलिन वाजवत बसले होते, तेही चटकन आत आले. रॉकीला आता जाणवायला लागलं होतं की आपण काहीतरी भयंकर केले. तो बिचारा मध्ये मध्ये घोटाळत होता आणि तोत्तोचानकडे घाबरून पाहत होता. तोत्तोचानला मात्र वेगळीच भीती वाटत होती. आई बाबा जर रॉकीवर चिडले आणि त्याला हाकलून दिलं तर? तिच्या दृष्टीनं ते फार भयंकर होतं. ती चटकन रॉकी जवळ गेली. आई, रॉकीवर रागावू नको, त्यानं काही केलं नाही, ती जोर जोरात ओरडत होती. आई बाबांचे लक्ष मात्र तिला कितपत लागलं इकडे होतं, म्हणून ते तिचा कानावर धरलेला हात ओढून काढायचा प्रयत्न करत होते. दुखत नाहीये खरंच नाही, पण रॉकीला हाकलून देऊ नका,
तिचा तो सूर होता. तोत्तोचानला खरोखरच जखमेचं काही वाटत नव्हतं. तिला चिंता वाटत होती ती रॉकीची. रक्त वाहतच होतं. बाबांना रॉकी तिला चावला असेल याची कल्पना एव्हाना आली होती. त्यांनी तिची खूप समजूत घातली. रॉकीला हकलून देणार नाही असं कबूल केलं तेव्हा कुठं त्या पोरीनं कानावरचे हात काढले. तोत्तोचानचा कान फाटलेला बघून आईनं तर किंकाळीच फोडली. बाबांनी तिला चटकन दवाखान्यात नेली. वेळेत उपचार केले म्हणून तिचा कान नीट शिवला गेला. पण तोत्तोचानला एकच काळजी वाटत होती, आई बाबा कबूल केल्याप्रमाणे वागतील की नाही. तोत्तोचानच्या डोक्याला सबंध बँडेज बांधावं लागलं. ती एखाद्या सशासारखी दिसत होती. बाबांनी कबूल केलं होतं तरी रॉकीला रागवावं असं त्यांना फार वाटत होतं. पण आईने डोळ्यांनीच त्यांना दटावलं. कारण रॉकीला रागावलं तर तोत्तोचान काय करेल हे सांगता येत नव्हतं. ती घाईघाईनं घरात शिरली. तिला रॉकीला सांगायचं होतं की तिला छान बरं वाटतंय आणि आई बाबा सुद्धा चिडले नाहीयेत. पण तिला रॉकी दिसेना. रॉकी रॉकी तिनं 4 वेळा हाका मारल्या पण रॉकी आला नाही. आता मात्र तिला रडायला यायला लागलं. ती डॉक्टरांकडे सुद्धा रडली नव्हती, कारण ती रडली असती तर आई बाबांचा रॉकीवरचा राग अजूनच वाढला असता. पण आता मात्र तिला डोळ्यातलं पाणी थांबवता येत नव्हतं. रडत रडत ती हाका मारत होती, रॉकी रॉकी. आणि तेवढ्याच सोफ्याच्या मागून रॉकीची काळी तपकिरी पाठ हळूहळू वर येताना दिसली. सावकाश सावकाश रॉकी तिच्या जवळ आला आणि बँडेज मधून दिसणारा तिचा चांगला कान त्यानं चाटायला सुरुवात केली. तोत्तोचाननं त्याच्या गळ्यात हात टाकून त्याच्या कानाचा वास घेतला. आई बाबा म्हणायचे की त्याच्या कानांना वास येतो, पण तिला मात्र तो वास मनापासून आवडायचा. ते दोघे खूप दमले होते. आकाशातून चंद्र त्या पट्टी बांधलेल्या पोरीकडे आणि तिच्या रॉकीकडे डोळे भरून पाहत होता. रॉकी आता पुन्हा कधीच लांडगा लांडगा खेळणार नव्हता, परंतु त्या दोघांची दोस्ती आता पूर्वीपेक्षाही जास्त गाढ झाली होती. क्रीडा दिन. तोमोईमध्ये दरवर्षी 3 नोव्हेंबरला वार्षिक क्रीडा दिन साजरा व्हायचा. हा दिवस मुख्याध्यापकांनी खूप विचार करून निवडला होता. त्यांच्या अनेक वर्षांच्या अनुभवानं त्यांना समजलं होतं की हा दिवस थंडीमधला असा दिवस होता की बहुतेक कधीच त्या दिवशी पाऊस पडत नसे. त्यांच्या हवामानाची संपूर्ण माहिती गोळा करण्याच्या छंदाचं हे चांगलं फळ होतं. किंवा कदाचित ढग आणि सूर्य यांनीच असं ठरवलं असेल की मुलांनी उत्साहानं सजवलेल्या मैदानावर आणि मुख्याध्यापकांच्या इच्छेवर पाऊस पडून पाणी फिरवायचं नाही. काय असेल ते असो, पण तोमोईचा क्रीडा दिन पावसानं कधीच वाया गेला नाही. जसं तोमोई विद्यालय अनेक बाबतीत इतर शाळांपेक्षा वेगळं होतं, तसाच हा क्रीडा दिनही वेगळा असायचा. इतर शाळांमध्ये असलेले 2च खेळ तोमोईमध्ये असायचे, ते म्हणजे रस्सी खेच आणि 3 पायांची शर्यत. बाकी सगळे खेळ मुख्याध्यापकांनी स्वतः शोधून काढले होते. या खेळासाठी कोणत्याही विशेष साधनांची आवश्यकता नव्हती. उदाहरणार्थ माशांची शर्यत. कापडांचे शिवलेले आणि रंगवलेले मुलांच्या सणाच्या दिवशी खांबावर लटकवले जाणारे मासे मैदानाच्या मध्यभागी ठेवायचे. इशारा झाला की मुलांनी पळत पळत त्या माशांपर्यंत पोचायचं आणि त्या कापडी माशाच्या तोंडातून शेपटीपर्यंत जायचं आणि तसंच माशासकट परत पळायचं. एका वेळी 3च मासे ठेवलेले असायचे, 1 निळा आणि 2 लाल. त्यामुळे एका वेळी तिघांनी स्पर्धेत भाग घ्यायचा. जपानमध्ये दरवर्षी 5 मे या दिवशी तांगो नो सेकनू म्हणजेच मुलांचा सण साजरा केला जातो. या दिवशी घरात जेवढी मुलं असतील त्यांच्या प्रत्येकाच्या नावाचा एक कापडी किंवा कागदी रंगवलेला मासा घराच्या छपरावर लटकवतात. कोई नावाचा हा मासा अतिशय ताकदवान असतो व तो प्रवाहाच्या विरुद्ध दिशेनं पोहून जातो अशी कल्पना आहे. मुलांनी त्याच्यासारखं ताकदवान व्हावं म्हणून अशा प्रकारचे मासे तयार केले जातात. हा खेळ दिसायला खूप सोपा दिसतो, पण प्रत्यक्षात मात्र अवघड असतो. कारण माशाच्या पोटात गडद अंधार असतो आणि मासे चांगलेच लांब असतात. त्यामुळे दिशा चुकण्याची शक्यता खूपच असायची. तोत्तोचान वगैरे मध्येच तोंड बाहेर काढायचे आणि चूक लक्षात आली की परत माशाच्या पोटात शिरायचे. मागे पुढे सरकण्याचा प्रयत्न करणारी मुलं पाहायला फारच धमाल यायची, कारण त्यांच्या त्या हालचालीमुळे ते मासे खरंच जिवंत झालेत की काय असं वाटायचं. आणखी एक गमतीचा खेळ म्हणजे आईला शोधा. 1 2 3 म्हटलं की मुलांनी पळत निघायचं. मध्ये एक शिडी आडवी ठेवलेली असे, तिच्या 2 पायऱ्यांमधल्या मोकळ्या जागेमधून रांगत रांगत पलीकडे जायचं.
मग तिथे एका टोपलीमध्ये पाकिट ठेवलेली असत. त्यातले एक उघडायचं आणि समजा आतल्या कागदावर लिहिलं असेल साक्कोच्यांची आई, तर प्रेक्षकांमध्ये बसलेल्या साक्कोच्यांच्या आईकडे पळत पळत जायचं, तिचा हात धरायचा आणि परत पूर्वीच्या ठिकाणी यायचं. शिडीमधून जाताना मांजरासारखं अंग चोरून आणि सावधपणे जावं लागायचं, नाहीतर हमखास पाय अडकण्याची भीती. शिवाय साक्कोच्यांची आई एक वेळ माहीत असेल, पण जर कागदावर लिहिलं असेल ओकूची आई किंवा सुयेची आई किंवा श्रीमती कुनारींचा मुलगा, ज्याला मुलांनी कधी बघितलं सुद्धा नसेल, तर मात्र प्रेक्षकांमध्ये जाऊन मोठ्यानं हाक मारायचं, ओकूची ताई. आणि अशी हाक मारायला खूपच धाडस लागायचं. ज्या भाग्यवान मुलांच्या कागदावर त्यांच्याच आईचं नाव असायचं, ती खुश होऊन उड्या मारत पळत जायची, आई लवकर, आई लवकर म्हणत आईला घेऊन जायची. अर्थात हा खेळ खेळताना प्रेक्षकांना सुद्धा खूप सावध राहायला लागायचं, कारण कोणत्या क्षणी त्यांचं नाव उच्चारलं जाईल आणि त्यांना जागा सोडावी लागेल सांगता येत नसे. शिवाय जमेल तितकं लवकर सगळ्यांमधून वाट काढत त्यांचा छोटा भिडू जिथं वाट पाहत असेल तिथपर्यंत जावं लागायचं. त्यामुळे सगळे बाबा सुद्धा श्वास रोखून बसलेले असत. इकडच्या तिकडच्या गप्पा मारायला किंवा चिवडा खायला वेळच नसे. मुख्याध्यापक आणि इतर शिक्षक मुलांबरोबर रस्सी खेचच्या खेळात सामील व्हायचे. दोन्ही संघ जीव खाऊन दोरी खेचायचे. जोर लगा के हैया अशा आवेशात त्यांचा खेळ चालायचा. आणि यासुकी चांद सारख्या अपंग असणाऱ्या मुलांना काम असायचं दोरीच्या मध्यभागी बांधलेल्या रुमालाकडे लक्ष ठेवायचं. शेवटी साखळी शर्यत सुद्धा तोमोईमध्ये वेगळीच असायची. कुणाला जास्त धावण्याची आवश्यकता नव्हती. सभागृहाच्या गोलाकार पायऱ्यांवरून फक्त खाली पळायचं. दिसायला खूप सोपं, पण सभागृहाच्या पायऱ्या उंचीला खूपच कमी होत्या आणि एकापेक्षा जास्त पायऱ्या एका वेळी ओलांडायच्या नाहीत असा नियम होता. त्यामुळे ज्यांचे पाय लांब असतील किंवा उंची खूप असेल त्यांना ते फारच अवघड होतं. रोजच्या सवयीच्या पायऱ्यांना क्रीडा दिनाच्या दिवशी वेगळंच रूप यायचं. मुलं आनंदानं ओरडत त्यावरून खाली वर उड्या मारायची. दुरून बघणाऱ्यांना तर एखाद्या शोभादर्शकामधून बघावं तसं वाटायचं. सभागृहाच्या पायऱ्या सगळ्या मिळून फक्त 8 होत्या. तोत्तोचान आणि तिच्या वर्गमित्रांचा पहिला क्रीडा दिन मुख्याध्यापकांच्या अपेक्षेनुसारच खूप मजेत पार पडला. मुलांनी सजवलेल्या कागदी साखळ्या आणि सोनेरी चांदण्यांनी मैदानाला एखाद्या उत्सवाची शोभा आणली होती. तोत्तोचाननं पांढरा ब्लाऊज आणि निळी शॉर्ट पॅन्ट घातली होती. खरं म्हणजे तिला खेळाडू घालतात तसा ट्रॅकसूट घालण्याची इच्छा होती. एकदा ती शाळा सुटल्यानंतर मुख्याध्यापक बालवाडीच्या शिक्षिकांना युरिथमिक्स धडे देत होते तिकडे गेली होती. त्यांनी तसे ट्रॅकसूट घातले होते. त्या पोशाखात कवायत करताना त्यांनी पाय जमिनीवर आपटले की त्यांच्या मांड्या फारच छान हलायच्या. तोत्तोचाननं लगेच घरी जाऊन तिची शॉर्ट पॅन्ट घातली आणि जमिनीवर पाय आपटले, पण तिच्या छोट्या लुकड्या मांड्या अजिबात हलत नव्हत्या. शेवटी तिने निष्कर्ष काढला की तसं न होण्याचं कारण तिनं नवा ट्रॅकसूट घातला नव्हता. तिनं आईला सांगितलं की क्रीडा दिनाच्या दिवशी तिला तसाच ट्रॅकसूट हवा, पण दुर्दैवानं लहान मुलांच्या मापात तसा पोशाख मिळाला नाही आणि मग तिला तिच्या शॉर्ट पॅन्टवरच समाधान मानावं लागलं. क्रीडा दिनाच्या दिवशी एक विलक्षण गोष्ट घडली होती आणि ती म्हणजे ताकाहाशी, ज्याचे हात पाय सर्वात छोटे होते, तो सगळ्या खेळांमध्ये पहिला आला होता. खरोखरच अविश्वसनीय अशी गोष्ट होती. इतर जेव्हा माशाच्या तोंडातून कसे बसे आत शिरत होते तेव्हा तो शेपटीपर्यंत पोहोचलेला होता आणि जेव्हा इतर शिडीमधून पलीकडे जायला धडपडत होते तेव्हा ताकाहाशी शिडी ओलांडून 3-4 यार्ड पुढे पळालेला होता. सभागृहाच्या पायऱ्यांवर एक एक पायरी चढायचा इतरांचा प्रयत्न चालू असताना ताकाहाशी त्यांच्या छोट्या छोट्या पावलांनी वरपर्यंत जाऊन परत खाली पोचलेला होता. जणू चित्रपटातील चित्रांची गती वाढल्यावर चित्र जशी भराभर सरकावीत तसंच काहीसं ताकाहाशीच्या पळण्याकडे पाहून वाटायचं. ताकाहाशीला एकदा तरी हरवायला पाहिजे ते सगळे पुटपुटायचे. त्याला हरवायचं असं ठरवून मुलांनी खूप प्रयत्न केले, पण ताकाहाशी सगळ्यांना पुरून उरला होता. तोत्तोचानने खूप प्रयत्न केले, पण व्यर्थ. जोवर सरळ धावावं लागायचं तोवर ताकाहाशीला हरवणं शक्य होतं, पण अवघड आणि कौशल्याच्या ठिकाणी मात्र ताकाहाशीला तोड नव्हती.
ताकाहाशी अतिशय आनंदानं आणि अभिमानानं बक्षीस घ्यायला जात होता. सगळ्या ठिकाणी पहिला असल्यानं तो बक्षीस मागून बक्षीस घेत होता आणि इतर असूयेनं त्याच्याकडे बघत होते. पुढच्या वर्षी ताकाहाशी नक्की हरवणार प्रत्येक जण स्वतःशीच म्हणायचा. पण प्रत्येकच वर्षी ताकाहाशी सर्व खेळात चमकायचा. तोमोई मधली बक्षीस सुद्धा तरेवाई. उदाहरणार्थ, पहिलं बक्षीस म्हणून एखादा मोठा मुळा, दुसरं बक्षीस 2 गाजरं, तिसरं बक्षीस बीट किंवा असंच. पुरेशी मोठी होईपर्यंत कितीतरी वर्ष तोत्तोचानला वाटायचं की सगळ्याच शाळांमध्ये बक्षीस म्हणून भाज्या दिल्या जातात. त्या काळी इतर शाळांमधून वह्या, पेन्सिली बक्षीस दिल्या जायच्या. तोमोईच्या विद्यार्थ्यांना हे माहित नव्हतं, तरी बक्षीस म्हणून भाज्या घ्यायला त्यांना फारसं आवडायचं नाही. तोत्तोचानला 2 गाजरं आणि काही कांदे मिळाले होते. ते आगगाडीतून घेऊन जायचं तिच्या जीवावर आलं होतं. बऱ्याच गोष्टींसाठी बक्षीस दिली जायची, त्यामुळे बहुतेक प्रत्येकाजवळ कसली तरी भाजी असायचीच. खरं तर भाजी नेण्यात काय वाईट होतं? बरं, आईनं बाजारातून भाजी आणायला सांगितलं तर कोणालाच काही वाटायचं नाही, पण शाळेतून घरी भाजी न्यायची म्हणजे जरा विचित्रच वाटायचं. एका गुबगुबीत मुलाला कोबीचा गड्डा मिळाला होता. त्याला विचारायला त्या कोबीचं काय करावं हेच समजत नव्हतं. हे न्यायचं म्हणजे त्यापेक्षा इकडेच टाकून द्यावं, तो म्हणाला. मुख्याध्यापकांनी या तक्रारी ऐकल्या. ते मुलांना म्हणाले, काय झालं, या नकोत का भाज्या? अरे, तुम्ही स्वतःच्या कष्टानं या मिळवल्यात. आईला याची छान भाजी करायला सांगा, बघा कशी मस्त चव लागेल. अरे, तुम्ही तुमच्या घरच्यांसाठी सुद्धा जेवण मिळवलंय. त्यांचं बरोबरच होतं. आयुष्यात पहिल्यांदा तोत्तोचाननं तिच्या कुटुंबासाठी जेवण मिळवलं होतं. आईला मस्त गाजराची कोशिंबीर करायला सांगेन, ती म्हणाली. कांद्याचं मात्र काय करायचं ते मात्र मी अजून ठरवलं नाहीये. आणि मग इतरांनीही आईला काय करायला सांगायचं त्याचा विचार करायला सुरुवात केली. छान, आता तुम्हाला नवीन नवीन गोष्टी सुचतील, ते म्हणाले आणि दिलखुलास हसले. त्या रात्री सगळ्या मुलांची जेवणाची ताटं भाज्यांनी कशी नटलेली असतील आणि क्रीडा दिनाच्या गमती आठवत त्यांची जेवणं कशी होतील याचा ते विचार करत होते. अर्थात विशेष करून ते ताकाहाशीचा विचार करत होते. त्याचं ताट त्या दिवशी पहिल्या बक्षिसांनी गच्च भरलेलं असणारं होतं आणि त्यापुढे स्वतःच्या शरीराबद्दल कुठलाही न्यूनगंड किंवा कमीपणाची भावना त्याच्या मनात निर्माण होणार नव्हती. आणि कुणास ठाऊक, कदाचित मुख्याध्यापकांनी सगळे खेळ मुद्दाम ताकाहाशी पाहायला येऊ शकेल असेच शोधलेले असावे. कवी इस्सा. मुलांना मुख्याध्यापकांना इस्सा कोबायाशी म्हणायला खूप आवडायचं. त्यांनी प्रेमाने एक कविताही केली होती. इस्सा कोबायाशी, इस्सा आमचा बाप, टक्कल डोक्याशी. मुख्याध्यापकांचं ही आडनाव कोबायाशी होतं. इस्सा कोबायाशी हा 19व्या शतकातील प्रसिद्ध कवी. इस्साचे हायकू मुख्याध्यापकांनाही खूप आवडायचे. इस्साच्या कविता ते मुलांना इतक्या वेळा ऐकवायचे की मुलांना इस्सा पण त्यांचा मित्रच वाटायचा. मुख्याध्यापकांना इस्साच्या कविता आवडायच्या कारण त्या खूप वास्तववादी आणि सामान्य जीवनाशी संबंधित असायच्या. हायकू लिहिणाऱ्या हजारो कवींमध्ये इस्सानं स्वतःचं वेगळं विश्व निर्माण केलं होतं. मुख्याध्यापक मुलांना इस्साच्या कविता शिकवीत आणि मुलं ती पाठ करत. कमजोर बेडका न ये शरण, इस्सा उभा पाठीशी, फडफडणाऱ्या चिमण्यांनो वाट करा मोकळी, वाट यज्ञाच्या घोड्यासाठी. माशीला सोडारे हातपाय फडफडवून, तुमच्या दयेची भीक ती मागते. एकदा त्यांनी स्वतःची हायकूच धून बनवली, मग सगळी मुले ती गात. सोसाकू कोबायाशी. अभ्यासक्रमाचा भाग नसूनही मुख्याध्यापक हायकूचे तास घ्यायचे. हायकू हा जपानी काव्य प्रकार. 3 ओळीच्या या काव्य प्रकारात पहिल्या ओळीत 5, दुसऱ्या ओळीत 7 आणि तिसऱ्या ओळीत 5 अक्षरे असतात. तोत्तोचानच्या पहिल्या हायस्कूलमध्ये तिच्या आवडत्या चित्रकथांमधील काळ्या कुत्र्याचं वर्णन होतं. तिचं हायकू पारंपरिक 5-7-5 पद्धतीचं नव्हतं. तिच्या हायकूमध्ये 5-7-7 अशी अक्षर होती. पण म्हणून काय झालं, इस्साचाही एक हायकू 5-8-7 असा होता. कुहोन बुत्सूला फिरायला जाताना किंवा पाऊस पडत असताना जेव्हा मुलं सभागृहात जमत तेव्हा तोमोईचे इस्सा कोबायाशी मुलांना हायकू बद्दल सांगत. इस्साचे काही हायकू तर खास तोमोईसाठीच लिहिले गेले असावेत. ही मे वितळे क्षणात सारं गाव मुलांनी फुले. पुढे आहे गुड. आपण जे वाचतोय तोत्तोचान तुम्हाला पटतंय, आवडतंय, कसं वाटतंय? तुमच्या रिॲक्शन्स मधनं तुम्ही सांगितलं, कारण तुमचे व्हिडिओ बंद आहेत, तर मला कळेल की तुम्ही झोपलायत का जागे आहात. गुड.
तोत्तोचानला त्या दिवशी पहिल्यांदाच पैसे सापडले होते. ती शाळेतून नेहमीप्रमाणे घरी निघाली होती. जियुगा ओका स्टेशनवर ती ओईमाचीच्या गाडीत चढली. गाडी पुढच्या मिदोरिका ओका स्टेशनवर पोहोचण्याआधी मध्ये एक मोठं वळण होतं. त्या वळणावरून वळताना गाडी जोरात की असा आवाज करून किंचित कलती व्हायची. त्यावेळी तोत्तोचान पाय घट्ट रोवून उभी राहायची, नाहीतर पडण्याची भीती असायची. ती नेहमीच गाडीच्या उजव्या दाराजवळ उभी राहायची, कारण तिच्या स्टेशनचा फलाट त्या बाजूला यायचा. त्या दिवशी जेव्हा गाडी कलती झाली तेव्हा तोत्तोचानला नाण्यासारखं काहीतरी दिसलं. पूर्वी एकदा तिला असंच एक नाणं दिसलं होतं, पण उचलल्यावर तिच्या लक्षात आलं होतं की ते बटण होतं. वळण संपून गाडी सरळ झाली तेव्हा तिनं नीट वाकून बघितलं, ते नाणंच होतं. तिला वाटलं की आजूबाजूच्या कुणाचं तरी पडलेलं असणार. तिने इकडे तिकडे बघितलं, पण तिच्या आसपास तर कुणीच नव्हतं. काय करावं तिला समजेना. एकदम तिला आठवलं, कुणीतरी सांगितलं होतं की रस्त्यात जर कधी पैसे सापडले तर ते पोलिसांना द्यावे, पण गाडीमध्ये तर पोलीसच नव्हता. तेवढ्यात आगगाडीतील तिकीट तपासनीस तिच्या डब्यात शिरला. तोत्तोचानलाही समजलं नाही की तिनं तसं का केलं, पण त्याला बघितल्याबरोबर तिनं त्या 50 येन हे जपानी चलनाचं नाव, त्या नाण्यावर पाय ठेवला. तिकीट तपासनीसाची तिच्याशी ओळख होती. तो तिच्याकडे बघून हसला, पण तोत्तोचान नेहमीच्या मोकळेपणानं हसू शकली नाही, कारण पायाखालच्या त्या नाण्यानं तिच्या मनात अपराधीपणाची भावना जागी झाली होती. उडकायामाला गाडी थांबल्याबरोबर बरीच माणसं गाडीत शिरली. तोत्तोचानला धक्के बसत होते, पण त्या नाण्यावरून पाय बाजूला करण्याची तिची अजिबात इच्छा नव्हती. ती त्यावर घट्ट पाय ठेवून उभी होती. तिनं मनातल्या मनात एक योजना आखली. गाडीतून उतरल्यावर ती ते नाणं पोलिसांना देणार होती, पण तेवढ्यात तिच्या मनात आलं, एखाद्या मोठ्या माणसानं तिला नाणं उचलताना बघितलं तर त्यांना वाटेल की ती चोर आहे. त्या काळामध्ये 50 येनमध्ये चॉकलेट किंवा एखादी बर्फ कांडी घेणं सहज शक्य होतं. त्यामुळे मोठ्यांना जरी 50 येन म्हणजे फारशी रक्कम नव्हती, तरी लहान मुलांच्या दृष्टीनं ती खूप होती. हा, असं करता येईल, ती मनात म्हणाली. माझे 50 येन पडले वाटतं, असं मोठ्यानं म्हणायचं, म्हणजे मग सगळ्यांना वाटेल की ते माझेच आहेत. पण लगेच तिच्या मनात आलं, इतर कुणी ते नाणं पाहून हे माझंच असं म्हणालं तर काय करायचं. बराच विचार केल्यावर तिला वाटलं, सगळ्यात छान गोष्ट म्हणजे बुटाची नाडी घट्ट करण्याच्या निमित्तानं खाली वाकायचं आणि पटकन नाणं उचलून घ्यायचं. जमलं. ती फलाटावर उतरली तेव्हा घामानं चिंब भिजली होती आणि 50 येनचं ते नाणं तिनं हातात घट्ट धरलं होतं. पोलीस चौकी बरीच दूर होती आणि तिथपर्यंत जाऊन नाणं पोस्त करायचं तर बराच वेळ गेला असता आणि आईनं काळजी केली असती. म्हणून तिनं ठरवलं, मी हे कुठंतरी लपवून ठेवावं आणि उद्या शाळेत सगळ्यांना दाखवावं, कारण त्यांना थोडंच असं नाणं कुठं सापडलं असेल कधी. पण कुठं लपवावं ते तिला समजेना, कारण घरी नेलं तर आईला कदाचित ते समजेल. मग ती स्टेशन जवळच्या दाट झुडपात शिरली. तिनं जमिनीत एक छोटासा खड्डा खणला, त्यात ते मौल्यवान नाणं ठेवलं आणि वर एक थोडासा वेगळ्या आकाराचा दगड ठेवून दिला. तिच्या दृष्टीनं ती फारच सुरक्षित जागा होती. नंतर मात्र ती वेगानं घराकडे पळत सुटली. बहुतेक रात्री तोत्तोचान आईनं चल झोप आता असं म्हणेपर्यंत शाळेविषयी बोलत असायची, पण त्या दिवशी मात्र ती फारसं न बोलता झोपून गेली. दुसऱ्या दिवशी ती नेहमीपेक्षा जरा लवकरच घरातून निघाली. तिच्या गुप्त खजिन्याच्या आठवणीनं ती उत्साहित झाली होती. स्टेशन जवळ पोहोचल्याबरोबर ती धावतच त्या झुडपात शिरली. तिनं ठेवलेला दगड अजूनही तसाच होता. तुला एक गंमत दाखवू, तिनं मागोमाग आलेल्या रॉकीला विचारलं. काळजीपूर्वक दगड बाजूला ठेवून तिनं खणायला सुरुवात केली. पण आश्चर्य म्हणजे ते 50 येनचं नाणं लपवताना कुणी बघितलं तर नसेल ना, का तो दगड जागेवरून हल्ला होता. ते नाणं कुठंच सापडत नव्हतं. तिच्या तोमो मित्रांना ते नाणं दाखवता येणार नाही म्हणून ती फारच उदास झाली होती. पण त्याही पेक्षा जास्त तिला ते नाहीसं होण्याचं गूढ वाटत होतं. त्यानंतर जेव्हा जेव्हा ती झुडपाच्या बाजूला जायची तेव्हा ते नाणं शोधायचा प्रयत्न करायची, पण तिला ते कधीच दिसलं नाही. ते कुणीतरी नेलं असेल का, किंवा कदाचित ते लपवताना मला देवानं बघितलं असेल, असे विचार तिच्या मनात यायचे. किंवा कधी वाटायचं ते स्वप्नच असेल. जेवढा विचार करायची तेवढं त्या गोष्टीचं तिला अधिक गूढ वाटायचं आणि ते ती कधीच विसरू शकली नाही. हातांची भाषा. एक दिवस दुपारी जियुगा ओकाच्या तिकिटाच्या खिडकीपाशी 2 मुलं आणि 1 मुलगी एकत्र उभे होते. ते तिघही वयानं साधारण तोत्तोचान एवढेच किंवा थोडेसे मोठे असतील. ते हातांनी काहीतरी खुणा करत होते.
तो प्रकार खूप गमतीदार दिसत होता. ती थोडी त्यांच्याजवळ गेली आणि तिने निरखून पाहिलं तेव्हा तिला जाणवलं की ते एकही अक्षर न उच्चारता एकमेकांशी बोलत होते. एक जण हातांनी तऱ्हेतऱ्हेच्या खुणा करायचा, मग दुसरा लगेच काहीतरी खुणा करून काहीतरी सांगायचा, मग ती मुलगी तशाच खुणा करायची आणि ते तिघेही हसायला लागायचे. फारसा आवाज न होता सुद्धा त्यांचं हसणं, त्यांची प्रसन्नता जाणवत होती. बराच वेळ त्यांचं निरीक्षण केल्यावर तोत्तोचाननं निष्कर्ष काढला की ते हातांनी बोलत होते. मलाही हातांनी बोलता आलं तर? तिनं हेवा वाटून त्यांच्याकडे बघितलं. तिला वाटलं त्यांच्यात जावं आणि गप्पा माराव्या. पण हाताच्या भाषेनं त्यांना विचारायचं कसं? ती तिला येत नव्हती आणि दुसरं म्हणजे ती मुलं तिच्या शाळेतली नव्हती. उगाच त्यांना तिचं मध्येच जाणं आवडलं नाही तर? कधी ना कधी मी हातांनी बोलायला शिकणार, तिनं निश्चय केला. पण तोत्तोचानला अजून मूकबधीर मुलांबद्दल माहित नव्हतं आणि हेही माहित नव्हतं की स्टेशनावर हातांनी बोलणारी ती मुलं मूकबधिरासाठी असलेल्या सरकारी शाळेतली होती. तिला फक्त एवढंच माहित होतं की चमकदार डोळ्यांनी एकमेकांच्या बोटांकडे पाहणाऱ्या त्या मुलांमध्ये काहीतरी विशेष आहे आणि त्यांची ती भाषाही फार सुंदर आहे. तिला त्यांच्याशी मैत्री करायची होती. 47 रॉनिन. कोबायाशींची शिक्षण पद्धती एकमेवाद्वितीय होती हे जरी खरं असलं तरी त्यांच्या विचारांवर युरोपीय आणि इतर परदेशी विचारांचाही खूप प्रभाव होता. उदाहरणच द्यायची तर त्यांच्या शाळेतील जेवणाची पद्धत, फिरायला जाण्याची कल्पना किंवा जेवताना म्हणायच्या गाण्याची रो 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 युअर बोट या इंग्रजी गाण्यावरून घेतलेली चाल अशी कितीतरी देता येतील. मुख्याध्यापकांचा उजवा हात सर्वसाधारण शाळांमध्ये उपमुख्याध्यापकांचंच म्हणतात. ते होते श्री मारुयामा. कितीतरी बाबींमध्ये ते मुख्याध्यापकांपेक्षा अगदी वेगळे होते. मारुयामा याचा अर्थ गोल टेकडी. त्यांच्या नावाप्रमाणेच त्यांचं डोकं अगदी गोल आणि तुळतुळीत होतं. कानांच्या जवळ मात्र थोडेसे पांढरे केस होते. ते गोल चष्मा घालायचे आणि कोबायाशींपेक्षा त्यांचे गालही छान लाल होते. ते मुख्याध्यापकांपेक्षाही नुसते दिसायलाच वेगळे होते असं नाही, तर ते त्यांच्या धीर गंभीर आणि भावपूर्ण आवाजात पारंपरिक चीनी कविताही म्हणायचे. 14 डिसेंबरच्या सकाळी जेव्हा सगळे सभागृहात जमले तेव्हा त्यांनी सांगितलं, 50 वर्षांपूर्वी आजच्या दिवशी 47 रोनिनांनी, सामुराई योद्ध्यांनी शत्रूंविरुद्ध इतिहास प्रसिद्ध सूड उगवला होता. सेनागाकुजीच्या देवळात जाऊन आपण आज त्यांच्या समाधीला वंदन करूया. तुमच्या पालकांना या कार्यक्रमाची सूचना आधीच दिली आहे. मुख्याध्यापकांनी विरोध केला नाही. त्यांच्या मनात काय होतं कुणास ठाऊक, पण ज्या अर्थी त्यांनी विरोध केला नाही त्या अर्थी त्यांची संमती असणार. निघण्यापूर्वी मारुयामांनी मुलांना ती 47 योद्ध्यांची प्रसिद्ध गोष्ट सांगितली. त्या शूर आणि स्वामिनिष्ठ सैनिकांनी त्यांच्या मृत नेत्यांच्या आसोनाच्या खुनाचा बदला घेण्यासाठी जवळजवळ 2 वर्ष तयारी केली होती. त्या 47 सैनिकांबरोबरच एक व्यापारी होता, राईहाई आमानोया. त्यानं सारी शस्त्र पुरवली होती आणि शोगुनच्या सरदारांनी जेव्हा त्याला पकडलं तेव्हा त्या धाडसी व्यापाऱ्यानं एकही शब्द उच्चारायला साफ नकार दिला. मुलांना गोष्टीतलं काही फारसं समजलं नाही, पण एक दिवस अभ्यासाला सुट्टी आणि कुहन बुत्सूच्या देवळापेक्षाही लांब फिरायला जायचं. सहलीला गेल्यासारखं एकत्र जेवायचं ही कल्पनाच त्यांना खुश करायला पुरेशी होती. मुख्याध्यापक आणि इतर शिक्षकांचा निरोप घेऊन सर्व 50 मुलं मारुयामांबरोबर निघाली. मुलं आपापसात नुकत्याच ऐकलेल्या गोष्टीबद्दल बोलत होती. पकडले गेल्यावर राईहाई आमानोया कसा बोलला असेल याची कल्पना करत होती. मी राईहाई आमानोया तुम्हाला काहीही सांगणार नाही, तो म्हणाला असेल. सेनगाकुजी 7 किलोमीटर दूर होतं, पण रस्त्यात फारशी वाहनं नव्हती. डिसेंबर महिना असल्यानं आकाश निरभ्र होतं आणि मी राईहाई आमानोया असं म्हणत जाताना रस्ता काही फार लांब वाटत नव्हता. सेनागाकुजीला पोहोचल्यावर मारुयामांनी प्रत्येकाला एक उदबत्ती आणि काही फुलं दिली. देऊळ कुहन बुत्सूच्या विहारापेक्षा लहान होतं, पण तिथं ओळीनं बऱ्याच समाध्या होत्या. ही जागा पवित्र आहे ह्या विचारानं आणि 47 रोनिनांच्या स्मृतीनं तोत्तोचान भारावून गेली होती. समाधीवर उदबत्ती लावून आणि फुलं वाहून तिनं मारुयामांसारखाच नमस्कार केला. सगळं वातावरण विलक्षण भारावलेलं आणि निशब्द होतं. इतकी शांतता तोमोईच्या मुलांच्या सवयीची नव्हती.
प्रत्येक समाधी पुढे लावलेल्या उदबत्तीमधून धुराची वलय निर्माण होत होती. त्यानंतर प्रत्येक वेळी उदबत्तीचा वास आला की मुलांना मारुयामांची आणि राही आई अमानोयाची आठवण यायची आणि शिवाय तो सुगंध त्यांना शांततेचा सुगंध वाटायचा. मुलांना 47 सैनिकांबद्दल फारशी माहिती नसेलही, पण मारुयामा ज्या भक्तिभावाने त्यांच्याबद्दल बोलत होते त्यामुळे मुलांना मारुयामाबद्दल कोबायाशी इतकाच पण वेगळ्या प्रकारचा आदर वाटायला लागला होता. तोत्तोचानला त्यांच्या स्थूल शरीराशी विसंगत असलेले जाड चष्म्या मागून बघणारे छोटे छोटे डोळे खूप आवडायचे. मासाओ चान. तोत्तोचानच्या स्टेशनला जाण्या येण्याच्या रस्त्यावर एक कोरियन लोकांची वस्ती होती. हे निर्वासित कोरियन तंबूमध्ये राहायचे. अर्थातच ते कोरियन आहेत हे तिला माहित नव्हतं. तिला फक्त एकच गोष्ट माहिती होती, त्या वस्तीमध्ये एक बाई होती. ती मधोमध भांग पाडायची आणि मानेवर सैलसर आंबाडा घालायची. थोडीशी स्थूल असलेली ही बाई पायात रबरी बूट घालायची. तिचे ते बूट पुढच्या बाजूला टोकदार झालेले बोटीच्या आकाराचे होते. लांब स्कर्ट आणि छोटासा ब्लाऊज असा तिचा वेश असायचा. सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे ती सतत तिच्या मुलाला हाका मारत इकडे तिकडे फिरताना दिसायची. मासाओ चान, मासाओ चान. तिची ती उंच पट्टीतली आर्त हाक ऐकून तोत्तोचानला खूप उदास वाटायचं. त्यांची ती वस्ती ओईमाचीच्या रुळांना लागूनच असलेल्या रस्त्यावर होती. तोत्तोचानला मासाओ चान चांगलाच माहिती होता. तो तिच्यापेक्षा थोडा मोठा होता आणि बहुतेक दुसरीत शिकत असावा. अर्थात तो कुठल्या शाळेत होता हे तिला ठाऊक नव्हतं. त्याचे केस खूप विस्कटलेले असायचे आणि बरोबर एक कुत्रं असायचं. एक दिवस तोत्तोचान घरी निघाली होती तेव्हा तो त्यांच्या वस्तीजवळ कमरेवर हात ठेवून एखाद्या गुंडासारखा उभा होता. कोरियन. तो तोत्तोचानच्या अंगावर जोरात ओरडला. त्याच्या आवाजात भयानक तिरस्कार होता. तोत्तोचान तर घाबरूनच गेली. तिनं तर त्याचं काहीच वाकडं केलं नव्हतं. इतकंच काय, पण ती त्याच्याशी कधी एक अक्षरही बोलली नव्हती. त्यामुळं त्याचं ते ओरडणं ऐकून तिला धक्काच बसला. घरी गेल्यावर तिनं आईला सगळं सांगितलं. आई, मासाओ चान मला कोरियन म्हणाला. आईनं पटकन तिच्या तोंडावर हात ठेवला. तोत्तोचाननं आईकडे बघितलं. आईच्या डोळ्यात पाणी आलं होतं. तोत्तोचानला जाणवलं हे काहीतरी खूपच वाईट असलं पाहिजे. आई आपले डोळे पुसतच राहिली. नाही, तिचं नाकही लाल लाल झालं होतं. पिच्चारा, ती म्हणाली. लोक त्याला इतक्यांदा कोरियन कोरियन म्हणत असणार म्हणून चिडून तोही असं म्हटलं असणार. किती दुष्ट असतात लोक. डोळे पुसत पुसत आईनं तोत्तोचानला जवळ घेतलं आणि समजावणीच्या सुरात ती म्हणाली, तू जपानी आहेस आणि मासाओ चान कोरिया नावाच्या देशामधून आलाय. पण जशी तू तसाच तोही छोटाच. राणी, एक लक्षात ठेव, माणसा माणसात कधीच फरक करू नये. असं कधीच मनात आणू नकोस की हा माणूस जपानी किंवा तो कोरियन. सगळ्यांशी चांगलं वागावं. केवळ कोरियन आहेत म्हणून ती माणसं वाईट आहेत असं समजणं चांगलं नाही. हे सगळं समजणं तोत्तोचानच्या वयाला तरी फार अवघड होतं. पण तिला एक गोष्ट नक्की समजली होती. मासाओ चान तिच्यासारखा छोटासा आणि चांगला मुलगा होता, पण लोक मात्र निष्कारण त्याच्याशी वाईट वागायचे. म्हणूनच त्याची आई सारखी त्याला शोधत असायची, कारण तिला त्याची काळजी वाटत असणार. दुसऱ्या दिवशी त्यांच्या तंबू जवळून जाताना तिला त्याच्या आईची हाक ऐकू आली. तेव्हा तिनं ठरवलं की तो दिसला आणि तो कोरियन म्हणून ओरडला तरी त्याला म्हणायचं, अरे आपण सगळे लहान आहोत, आपण सगळे सारखेच आहोत, आणि त्याच्याशी मैत्री करून घ्यायची. मासाओ चानच्या आईच्या आवाजात एक विशिष्ट कंप असायचा. खूप त्रासलेला आणि काळजीनं भरलेला वाटायचा तो आवाज. हाका मारून संपल्यावर सुद्धा कितीतरी वेळ तो आवाज हवेत घुमायचा आणि आगगाडी आली की कधीतरी तिच्या आवाजात विरून जायचा. मासाओ चान. एकदा जरी ती काळजीनं भरलेली करुण हाक ऐकली तरी ती विसरणं कधीच शक्य नसे. वेण्या. त्या वेळेपर्यंत तोत्तोचानच्या 2 महत्वाकांक्षा होत्या. एक म्हणजे ऍथलेटिक्सच्या खेळाडूंसारखी पॅन्ट घालायची आणि दुसरी म्हणजे वेण्या घालायची. गाडीत दिसणाऱ्या वरच्या वर्गातल्या मुलींचे लांब लांब शेपटे पाहून तिनं ठरवलं होतं की आपणही अशाच वेण्या घालायच्या. तिच्या वर्गातल्या इतर मुलींचे केस छोटे होते आणि त्या नुसताच भांग पाडायच्या, पण तोत्तोचानचे केस थोडे लांब होते. ती 2 भाग करून रिबीनी बांधत असे. आईला तसंच आवडायचं आणि तोत्तोचानलाही केस अजून थोडे लांब व्हायला हवे होते, कारण तिला वेण्या घालायच्या होत्या. शेवटी एक दिवस तिनं हट्टानं आईकडून 2 वेण्या घालून घेतल्या. त्यांना रबर लावली आणि वर रिबिनीचं छोटंसं फूल.
तिला कसं मोठं झाल्यासारखं वाटत होतं. तिनं आरशात पाहिलं तेव्हा तिला जाणवलं की इतर मुलींपेक्षा तिच्या वेण्या अगदीच बारीक दिसत होत्या आणि वेणीचे शेपटे वाटण्यापेक्षा शेपट्या वाटत होत्या. पण ती धावतच रॉकीकडे गेली आणि दोन्ही वेण्या त्याच्या समोर तिनं अभिमानानं धरल्या. रॉकीनं डोळे मिचकावून तिच्याकडे बघितलं. तुला पण वेण्या घालता आल्या असत्या तर काय मज्जा आली असती ना, ती म्हणाली. गाडीत चढल्यावर ती प्रयत्नपूर्वक डोकं स्थिर ठेवत होती, नाहीतर वेण्या सुटल्या असत्या. गाडीत कुणीतरी पाहिलं आणि म्हटलं, काय छान वेण्या घातल्यात, तर किती मजा येईल असं तिला वाटत होतं. पण कुणीच तसं म्हटलं नाही. पण शाळेत मात्र तिच्या वर्गातल्या मियो चान, साक्को चान आणि कायो आओकी म्हणाले, अय्या काय मस्त शेपट्या आल्यात. तिला खूपच आनंद झाला. मुलांना मात्र काही विशेष वाटलं नव्हतं. पण डबा खाण्याच्या सुट्टीनंतर अचानकच तिच्या वर्गातला ओई म्हणाला, अरेच्या, तोत्तोच्यांना आज केसांचं काहीतरी वेगळंच केलेलं दिसतंय. वा, मुलांच्याही लक्षात आलं. तोत्तोचान जास्तच खुश झाली. त्याला वेण्या म्हणतात, तिनं गर्वानं सांगितलं. ते ऐकून तो जवळ आला, म्हणाला, बघू बघू, अरे वा, जरा एक झोका घेऊन बघतो. आणि बघता बघता त्यानं तोत्तोचानच्या वेण्यांना लोंबकळायला सुरुवात केली. वा वा, अगदी आगगाडीतले हात धरायचे पट्टे असतात तसं वाटतं, तो म्हणाला. पण एवढ्याने संपलं नाही. ओई तोत्तोचानपेक्षा दुप्पट जाड होता. तिच्या वेण्यांना तो आगगाडीतले पट्टे म्हणाला याचं वाईट तिला वाटत होतंच. पण त्यानं चक्क रस्सी खेच खेळताना दोरी खेचतात तशा तिच्या वेण्या जोर लगा के हैया म्हणत खेचायला सुरुवात केली. तेव्हा मात्र ती रडायला लागली. तोत्तोचानच्या दृष्टीनं वेण्या म्हणजे मोठ्या मुलीचं प्रतीक होतं. तिला वाटलं होतं की वेण्यांमुळे सगळे तिच्याशी आदरानं बोलतील. रडत रडतच ती मुख्याध्यापकांच्या खोलीकडे गेली. तिचा आवाज ऐकून ते बाहेर आले. खाली वाकून त्यांनी विचारलं, काय झालं. वेण्या नीट आहेत याची खात्री करून घेत ती म्हणाली, ओईनं माझ्या वेण्या ओढल्या आणि जोर लगा के हैया असं म्हणाला. मुख्याध्यापकांनी तिच्या वेण्यांकडे बघितलं. चेहरा रडका दिसत असला तरी वेण्या मात्र हसत होत्या. ते खाली बसले, तिला जवळ बसवून घेतलं आणि दात पडलेले असूनही छानसं हसून म्हणाले, वेडे, रडतेस कशाला, तुझ्या वेण्या किती छान दिसतायस, बघ तरी, तुम्हाला आवडल्या. त्यांच्याकडे बघत तिनं विचारलं, फारच, ते म्हणाले. तोत्तोचानचं रडणं एकदम थांबलं. ती उठली. आता ओईनं काहीही केलं तरी मी रडणार नाही, ती म्हणाली. मुख्याध्यापक पुन्हा एकदा हसले. तोत्तोचानच्याही चेहऱ्यावर हसू फुललं. आता तिचा चेहरा आणि वेण्या सारख्याच हसऱ्या दिसत होत्या. ती वर्गात परत आली. खेळता खेळता ती जवळजवळ सगळं विसरलीच होती. तेवढ्यात ओई आला. डोकं खाजवत मान खाली घालून म्हणाला, चुकलं माझं, मला मुख्याध्यापक रागावले. ते म्हणाले की मुलींशी चांगलं वागावं, त्यांची काळजी घ्यावी. तोत्तोचानला आश्चर्य वाटलं, कारण मुलींशी चांगलं वागावं असं आजवर तिच्या ऐकिवात नव्हतं. मुलांना नेहमीच मुलीपेक्षा जास्त महत्व दिलं जायचं. ज्यांच्या घरात मुलं आणि मुली असायच्या तिथं जेवताना सुद्धा मुलांना आधी वाढलं जायचं. आणि मुली काही बोलल्या तर घरातली माणसं म्हणायची, लहान मुलींनी छान दिसावं, बोलू नये. आणि असं असताना मुख्याध्यापक म्हणत होते की मुलींशी चांगलं वागावं. हे काहीतरी विचित्रच होतं. मग तिला वाटलं, किती छान, आपल्याशी मुलं चांगली वागणार. ओईला तर धक्काच बसला, कारण मुलींशी चांगलं आणि आदरानं वागायला कुणीच सांगितलं नव्हतं. आणि मुख्य म्हणजे मुख्याध्यापकांकडून रागावून घेण्याची ती पहिली आणि शेवटची वेळ होती. तो दिवस ओई कधीच विसरला नाही. धन्यवाद. नवीन वर्षाच्या सुट्ट्या जवळ येत होत्या. उन्हाळ्याच्या सुट्टीसारखी यावेळी मुलं शाळेत एकत्र आली नाहीत. त्यांनी त्यांचा पूर्ण वेळ आपल्या कुटुंबियांसोबत घालवला. मी नवीन वर्षाची सुट्टी आपल्या आजोबांसह क्लुशूला घालवणार आहे, मिकिता सगळ्यांना सांगत होता. आणि ताईचान, ज्याला विज्ञानाचे प्रयोग आवडत होते, तो म्हणायचा, मी आपल्या मोठ्या भावासोबत भौतिकशास्त्राची प्रयोगशाळा बघायला जाईन आणि चालता चालता पुन्हा भेटू असा निरोप देत असताना देखील मुले एक दुसऱ्याला आपले बेत सांगत होते. तोत्तोचान आपल्या आई वडिलांबरोबर स्कीइंगसाठी गेली. वडिलांच्याच वाद्यवृंदातील दिग्दर्शक व सैलो वाजविणाऱ्या मित्रांचं हाईदो साईतोचे शिधाच्या डोंगरावर एक छानसं घर होतं. ते प्रत्येक हिवाळा त्याच्यासोबत त्याच ठिकाणी घालवत. तोत्तोचान खूप छोटी असल्यापासूनच स्कीइंग शिकत होती. स्टेशन पासून स्कीइंग करायच्या जागेपर्यंत घोड्यांनी खेचलेल्या स्लेज गाडीवर बसून जावं लागत होतं. तेथे चोहोबाजूंनी पसरलेलं शुभ्र बर्फ असायचं आणि सारे डोंगर दऱ्या बर्फानं आच्छादलेल्या असत. मध्येच कुठे कुठे सुक्या लाकडाची खुंट दिसायची इतकंच. ज्या लोकांना राहण्यासाठी साईतो सारखं घर नव्हतं
त्यांच्यासाठी तेथे एक जपानी सराय बनवले होते. एक पाश्चिमात्य प्रकारचं हॉटेल सुद्धा तिथं होतं. खूप विदेशी लोक तेथे यायचे. पण हे वर्ष तोत्तो-चानसाठी काही वेगळं असंच वर्ष होतं. आता ती प्राथमिक शाळेच्या पहिल्या इयत्तेत शिकत होती आणि इथं ती थोडंफार इंग्रजी देखील शिकली होती. वडिलांना तर तिला धन्यवाद म्हणायला शिकवलं होतं. प्रत्येक विदेशी माणूस जो तोत्तो-चानला स्कीच्या पोशाखात पाही जरूर काहीतरी म्हणे. बहुधा ते सांगत असेल की ती गोड मुलगी आहे किंवा अशीच दुसरी काहीतरी स्तुती. तोत्तो-चानला हे सारं काही कळत नव्हतं आणि त्यांना काय उत्तर द्यावं तेही तिला माहित नव्हतं. पण आता ती त्यांना आपलं डोकं हलवून उत्तर देई, धन्यवाद. ह्यावर ती विदेशी माणसे तिला हसत. आपसात अजून काही बोलत. कधी कधी एखादी स्त्री खाली वाकून तिच्या गालावर आपले गाल घासायची किंवा एखादा पुरुष खांद्याला पकडून तिला जवळ घ्यायचा. तोत्तो-चानला मग खूप बरं वाटायचं. केवळ धन्यवाद शब्द उच्चारल्यानंतर किती लोकांशी मैत्री होऊ शकते याचं तिला राहून राहून आश्चर्य वाटत असे. एक दिवस एक तरुण समोर आला. त्याने खुणेने काही विचारलं की तुला माझ्या स्कीच्या पुढे बसून घसरायला आवडेल का? असंच तो काहीतरी विचारू पाहतोय असं तोत्तो-चानला वाटलं. वडिलांना तिनं तसं सुचवताच त्यांनी तिला तात्काळ होकार दिला. तोत्तो-चानने उत्तरादाखल धन्यवाद म्हटले तेव्हा त्या तरुणाने आपले दोन्ही पाय आखडून घेतले आणि तोत्तो-चानला स्कीच्या पुढे उक्कड बसवलं. नंतर ते सगळ्यात लांब व सोऱ्या उतारावरून खाली घसरू लागले. असं वाटत होतं ते वाऱ्याहून वेगात जात होते. वेगामुळे कानातून शिळा ऐकू येऊ लागल्या. आपण पुढे ढकलली जाऊ नये म्हणून तोत्तो-चानने दोन्ही हाताने आपले गुडघे जोरात जखडून ठेवले होते. तिला भीतीही खूप वाटत होती आणि मजाही खूप येत होती. शेवटी ते खाली आल्यावर थांबले. तसं जवळ उभ्या असलेल्या लोकांनी टाळ्या वाजवल्या. स्कीवरून उतरून तोत्तो-चानने खाली वाकून अभिवादन स्वीकारलं आणि त्यांना धन्यवाद देखील दिले. त्यावर सगळ्यांनी अजून जोरात टाळ्या वाजवल्या. त्या तरुणाचं नाव स्नायडर होतं हे तर तोत्तो-चानला खूप उशिरा कळलं. ती विश्वविद्यालयाचा प्रसिद्ध स्कीयर होता आणि नेहमी चांदीच्या बनविलेल्या स्की काठ्या वापरायचा. त्या दिवशी तिला सर्वात आवडलेली गोष्ट दुसरीच होती. जेव्हा ते उतार उतरून खाली आले आणि लोक त्यांचं टाळ्यांनी स्वागत करत होते तेव्हा तो वाकून तिच्याजवळ बसला. त्याने तोत्तो-चानचा हात आपल्या हातात घेऊन तिला धन्यवाद सांगितलं. जणू काही तोत्तो-चान कोणी खास व्यक्ती आहे असंच ते दृश्य होतं. त्याने तोत्तो-चानला छोटी मुलगी मानलं नव्हतं. त्याचं वागणं असं होतं जणू तोत्तो-चान कोणी प्रौढ स्त्री आहे. जेव्हा तो खाली वाकला होता तेव्हाच तोत्तो-चानला त्याची आदबशीर सभ्यता जाणवली होती. त्या क्षणी त्यांच्या मागे दूरवर कुठेही न संपणारे बर्फाचे दऱ्या डोंगर पसरलेले होते. तर तेत्सुको कुरियोनागी लिखित तोत्तो-चान या पुस्तकाची जशी आपण आजच्या भागाची सुरुवात उन्हाळी सुट्टी संपल्यापासून केली होती तर आता हिवाळी सुट्टी संपेपर्यंतचं वाचन आपण आज पूर्ण केलेलं आहे. या सुंदर अशा पुस्तकाचं क्रमशः वाचन आपण उद्या करणार आहोत. सहभागी सर्वांचे खूप खूप आभार.